सो अँथ्रोपॉलॉजी बद्दल आपण यावेळेस बोलूयात. मी कल्याणी. अ, तुम्ही ऍक्च्युली मला फक्त एवढं सांगा की तुम्ही लोकांनी ऑप्शनल डिसाईड केलेला आहे की करायचं आहे अजून. हम्म, त्यावेळेस मी तुम्हाला नाही केला अजून. सांगू शकते. मॅम ओके, मी केलेला डिसाईड नाही. केला होता. हम्म. पण मध्ये लास्ट ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे मी थोडासा स्किप केला पार्ट आणि आता परत कंटिन्यू करतोय. ओके, आपण त्यावेळेसच बोलूयात. हम्म, ऍटलीस्ट सप्टेंबर पर्यंत आपला सिलेबस कसा कम्प्लीट होईल जर अँथ्रो आपण घेतोय, आणि अँथ्रोचे फायदे हम्म, काय आहे की कमी टाइम मध्ये आपण कसा कव्हर करू याबद्दलच बोलूयात आपण. ठीक आहे. हम्म, हम्म. ओके, मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन वाईज समजावते. म्हणजे मी स्क्रीन शेअर करते तुमच्यासोबत. जस्ट मला 2 मिनिटं द्या फक्त. अच्छा. ओके, मी तुम्हाला अजून एक नोट देऊन देतो ऑप्शनलची. ऑप्शनलमध्ये ना खूप सब्जेक्ट असे डिवायडेड आहे की काही सब्जेक्ट टेक्निकल आहे आणि काही सब्जेक्ट कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. येस. टेक्निकल सब्जेक्टमध्ये जर तुमचा जॉग्राफी झाला तर हा टेक्निकल सब्जेक्ट आहे. समजलं. हम्म, आणि किंवा जे हम्म, तुमचे म्हणजे जे तुमचे आपले सब्जेक्ट्स असतात, कोणते ग्रॅज्युएशन सब्जेक्ट, जर सपोज कोणाचा केमिस्ट्री आहे, कोणाचा इंजिनिअरिंग आहे, तर तो टेक्निकल सब्जेक्ट झाला. एक तो क्लासिफिकेशन निघते. सेकंड आहे सब्जेक्टिव्ह, म्हणजे एक सब्जेक्टिव्ह ज्याच्यामध्ये कम्प्लिटली जसं पॉलिटिकल हा झाला, सोशोलॉजी झाला, हिस्ट्री झाला. ठीक आहे. सो हम्म, हे त्याच्यामध्ये पण दोन गोष्टी येतात. एक आहे फॅक्ट ओरिएंटेड आणि एक आहे हम्म. कम्प्लिटली, म्हणजे असं समजा की खूप जास्त सब्जेक्ट जिथं तुम्हाला फक्त लिहाच लागणार, शेवटपर्यंत लिहाच लागणार, त्याच्यामध्ये फॅक्ट्स फिगर्स येत नाही. तर ओके. असे काही सब्जेक्ट आहेत त्याचं पोर्शन सिलेबस खूप कम्प्लीट आहे, त्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजी येते. हम्म, हम्म. तर बरोबर. हा, तर मॅम कंटिन्यू करू शकता तुम्ही. ओके, सो आपण अँथ्रोपॉलॉजी थ्रू जाऊयात. बघा, कुठलं पण आपल्याला ऑप्शन जर चूज करायचं असेल तर आपण तुमच्या वेळेस तुम्ही काय बघायला पाहिजे मला हे सांग. तुमच्या हॅलो. पहिल्यांदा तर सिलेबस बघितला पाहिजे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिलेबस बरोबर, बेस मध्ये सगळ्यात कसे येईल. इम्पॉर्टंट आहे हा सिलेबस. आणि जेव्हा की तुम्ही अँथ्रोपॉलॉजी बद्दल बोलता तर तुमच्यासाठी सिलेबस हा सगळ्यात इम्पॉर्टंट येतो. ठीक आहे. लाईक त्यात सगळ्यात पहिले तर तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. बरोबर, इंटरेस्ट येस. असेल. आणि तुमचा ग्रॅज्युएशन, काही जणांचा ग्रॅज्युएशन सब्जेक्ट असतो जेव्हा पण सोशोलॉजी किंवा वगैरे तुमचं BA वगैरे झालेलं असतं, किंवा सायन्स बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा बायोलॉजी वाला असेल कोणाचं बॅकग्राऊंड, त्यांना पण इंटरेस्ट असतो या सब्जेक्ट मध्ये आणि त्यांना एक थोडी एज मिळते या सब्जेक्ट मध्ये, राईट. अँथ्रोपॉलॉजी मध्ये जे कन्सेप्ट क्लॅरिटी पाहिजे असते बायोलॉजी वाईज आपल्याला असेल. त्यानंतर आपलं बॉडी वाईज म्हणजे फिजिकल अँथ्रोपॉलॉजी मध्ये जे काय पार्ट कव्हर होतात ते तुम्ही ऑलरेडी झुलॉजी मध्ये वगैरे ते कव्हर झालेले असतात त्यांचे. ठीक आहे. तर ओके. तो एक आहे. त्यानंतर तुमचा सिलेबस हा कमी टाइम मध्ये आणि व्यवस्थित कम्प्लीट होऊन तुम्हाला रिव्हिजन साठी वेळ मिळाला पाहिजे. बरोबर. सो येस. रिक्वायर्ड टाइम पिरियड हा इम्पॉर्टंट असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक आहे सोर्सेस अँड गायडन्स. कारण बरेच असेच ऑप्शनल सब्जेक्ट आहेत जे खरंच खूप जास्त छान आहेत, इंटरेस्टिंग आहेत, पण त्यांचे सोर्सेस तितके अवेलेबल नसतात किंवा त्याचं गायडन्स तेवढं अवेलेबल नसतं आपल्याला. लाईक जिओलॉजी. आता माझं स्वतःचं BSc जिओलॉजी झालेलं आहे, पण त्यामध्ये मी कम्प्लिटली ऑप्शनल तो घेऊ शकते ब्लाइंडली. पण जेव्हा मी सोर्सेस किंवा गायडन्स बघायला जाते आणि सध्या मार्केटमध्ये तो चालतोय का, लाईक त्याला मार्क्स कसे पडतायत, त्याचे क्लासेस अवेलेबल आहेत का, म्हणजे टॉपर्स मध्ये पण खूप एखाद दुसरे जण असतात की त्यांचं जिओलॉजी ऑप्शनल असतं आणि त्यांना मार्क्स मिळतात त्यामध्ये. त्यावेळेस तुम्ही ऑप्शनल चूज केला पाहिजे, राईट. राईट. आणि कितीही नाही म्हटलं तरी ऑप्शनल हा इव्हॉल्विंग असतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेस दरवर्षी म्हणजे आपण असं कन्सिडर करून नाही जात ना की ओके फर्स्ट अटेम्प्ट बस एकाच अटेम्प्ट पुरता ऑप्शनल नसतो आपला. आपल्याला पुढले इफ वी आर टेकिंग रिस्क की आपल्याला 3-4 वर्ष पण तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. बरोबर. बरोबर. आणि मग त्यासाठी तुम्हाला त्याच्यात इव्हॉल्विंग असलं पाहिजे, तुम्हाला तो इंटरेस्ट असला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही ऑप्शनल. आणि त्यावेळेस अँथ्रोपॉलॉजी हा नक्कीच असा सब्जेक्ट आहे की त्यामध्ये आपल्याला, कारण सगळं आपल्या आजूबाजूच्या गोष्टी त्यामध्ये कव्हर होतात अँथ्रोपॉलॉजी मध्ये. लाईक आपलं जीवन आहे ते सगळं. आपण स्वतःला बरोबर. कम्पेअर करू शकतो, आपल्यातले चेंजेस, आपण सगळ्या गोष्टी जे जशा प्रकारे आपण इव्हॉल्व्ह होतोय, आपली ग्रोथ होते, त्यामध्ये हिस्ट्री कव्हर होतोय, त्यामध्ये सायन्स कव्हर होतोय, त्यामध्ये तुमचं कल्चर, ट्रायबल, हे सगळं ट्रायबल लाईफ कव्हर होते. ट्रायबल लाईफ बद्दल तुम्हाला जाणून घ्यायला मिळतं. ठीक आहे. एक एक बरोबर. सोसायटी मध्ये कशी डेव्हलपमेंट होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात यामध्ये, राईट. हम्म. So yes, anthropology is a scientific study of humanity after all. Then
अँथ्रोपॉलॉजीच्या या ब्रांचेस आहेत: कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी आणि बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी. ओके, हम्म. यावेळेस आपण खाली म्हणजे या प्रत्येक अँथ्रोपॉलॉजीच्या ब्रांचेस नुसार आपण त्याची स्ट्रॅटेजी बघूयात की आपल्याला कसं हँडल करायचं आहे ऑप्शनल पुढल्या येणाऱ्या वेळी टाइम ओके, मध्ये. एक मी तुम्हाला सांगतो इथं, एक मिनिट. जसं मॅमनी 3-4 गोष्टी सांगितल्या की ऑप्शनल कसा निवडायचा. त्याच्यामध्ये सिलेबस हा खूप मोठा पार्ट आहे, की सिलेबस किती कमी टाइममध्ये कव्हर नक्कीच. होते काय. ठीक आहे. सेकंड आहे की मार्क्स फेचिंग आहे काय. म्हणजे जर तुम्ही एकदम डिफरंट ऑप्शनल घेतला बरं, म्हणजे आणि जर त्याचे मार्क्सच मिळत नाही तर तो ऑप्शनल घेऊन काही कामाचा नाही. आणि थर्ड सर्वात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट होता की तुम्ही एका अटेम्प्ट पुरता मर्यादित ठेवता काय. कारण की बघा, कोणाची इथं श्युरिटी नाही की तो एक अटेम्प्ट मध्ये म्हणजे एक अटेम्प्ट मध्येच तो क्लिअर होणार, किंवा कारण की ऍटलीस्ट तुम्ही 2 ते 3 अटेम्प्ट घेता. सो तुम्ही जो निवडलेला ऑप्शनल आहे, तुम्हाला सांगतो अशी काही ऑप्शनल आहे ज्याची बेनिफिट तुम्हाला सेकंड किंवा थर्ड अटेम्प्ट मध्ये मिळतात. समजलं. बट अशी काही ऑप्शनल आहे की जे तुम्हाला बल्क म्हणजे ते तुम्हाला डोक्यावरती वजन होऊन जाणार सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये. समजलं. बरोबर बरोबर. कारण की एक उदाहरण देतो तुम्हाला, जर अँथ्रोपॉलॉजी हा ऑप्शन छोटा आहे, जर तुम्ही आज आणि फॅक्च्युअल पण आहे, म्हणजे इथं काहीतरी रोट लर्निंगचा स्कोप आहे. म्हणजे जास्त अपडेटेड पार्ट्स एक्झाम मध्ये विचारले जात नाही. लाईक पॉलिटिकल सायन्स हा कम्प्लिटली करंट अफेअर्स ओरिएंटेड पेपर राहतो. तर आता जर सपोज मी यावर्षी अँथ्रोपॉलॉजीचं जर हे घेतात, म्हणजे मी चूज करतो या सब्जेक्टला, तर मला माहिती आहे की माझं हार्डली 1-2 क्वेश्चन व्हॅरी करून सेकंड इयरला पण तसेच पेपर राहणार. बट इथं जर मी पॉलिटिकल सायन्स घेतो तर माझा हा पेपर आणि नेक्स्ट इयरचा पेपर याच्यामध्ये 50 ते 60% डिफरन्स राहतो. समजलं. हम्म. कारण की आणि पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये आता जर सपोज आज युद्ध नाहीये, बट उद्या जर युद्ध लागलं, लेट सपोज रशिया युक्रेनचं युद्ध 2022 ला लागलं, ठीक आहे. सो तर तो एक नवीन ऍड झाला. इस्रायलचं युद्ध आज लागलं, तो एक नवीन टॉपिक ऍड झाला. त्यांनी इंटरनॅशनल पॉलिटिक्सचे सर्व डायनेमिक्स चेंज झाले. सो तुम्हाला क्वेश्चन तशा प्लेसमेंट म्हणजे त्या फॉर्म मध्ये येणार. सो म्हणजे मला असा पण ऑप्शनली पाहिजे की तो खूप जास्त अपडेटेड आहे, खूप जास्त करंट ओरिएंटेड आहे. नाही तर मला तेवढीच मेहनत नेक्स्ट इयर पण घ्यावं लागणार, आणि ते माझं कुठंतरी कॉन्फिडन्स कमीच करणार, ना की वाढवणार. असं नाही की पॉलिटिकल सायन्सचे फायदे नाही, त्याचे फायदे खूप आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची की जेव्हा पण तुम्ही ऑप्शनल घेता, तर त्या ऑप्शनल मधून आपण किती मार्क्स आपण GS1, GS2, GS3 किंवा एथिक्स आणि एसए मध्ये हे करू शकतो, रिलेट करू शकतो, किंवा त्याचे पॉईंट्स किती याच्यामध्ये हे होतात, काउंट होतात. कुठे कुठे त्याचा सिलेबस मॅच होते. जसं अँथ्रोपॉलॉजी सिलेबस अँशियन हिस्ट्री, कल्चर हिस्ट्री, सोशल हिस्ट्री, ठीक आहे, अशामध्ये जाते. त्याच्यानंतर काही जॉग्रफीमध्ये पण जाते, आणि त्याची काही गोष्टी आपण एथिक्समध्ये पण घेऊ शकतो. तो असं पण तुम्ही कम्पेअर करून ऑप्शनल निवडला पाहिजे. ठीक. ते आता इथून सुरू होते सिलेबस वगैरे, पण इथं बरोबर. लक्ष द्या तुम्ही. सो आपल्याला कसं आहे ना की असं नाही म्हणू शकत आपण की करंट अफेअर नाहीये, पण करंट अफेअर असं तयार आहे की ज्यामध्ये तुम्हाला फार जास्त काय डोकं वापरायची गरज नाहीये. जे काय तुम्हाला माहिती असतं आजूबाजूला तुमच्या घडतं अशाच काहीतरी करंट अफेअर, लाईक वुमेन डेव्हलपमेंट मध्ये काहीतरी होतंय, ट्रायबल लाईफ मध्ये काहीतरी, जसं मणिपूरचे इश्यूज झाले, हे सगळे एक्झाम्पल्स. आणि तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी मध्ये एक गोष्ट कन्सिडर करून घ्यायची की तुम्हाला भरपूर केस स्टडीज या तुम्ही स्वतः तयार करू शकता, स्वतः तुमच्या लाईफ मधल्या पण लिहू शकता, तुमच्या गावातल्या तुमच्या आजूबाजूच्या पण गोष्टी तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. अशा सुद्धा एक्झाम्पल्स देता येतात आपल्याला अँथ्रोमध्ये. नॉट जस्ट म्हणजे. आणि शिवाय टॉपिक आपल्याला लवकर लवकर कव्हर करायला मिळतात, लाईक विलेज वगैरे असतात, मॅरेजेस, विलेज, हे खूप साधे समजणारे आपल्याला टॉपिक असू शकतात, जे की आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बघतो, त्यामुळे ते लवकर समजतात. ठीक आहे. सो आपण स्टेप वाईज जाऊयात की अँथ्रोपॉलॉजी मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर सिलेबस. ठीक आहे. सिलेबस हा इतका जास्त समजायला हवा ना की तुम्हाला सिलेबस मधला वर्ड वर काम करायचंय, एवढं कन्सिडर करून चालायचंय. ठीक आहे. शॉर्ट सिलेबस आहे, फक्त आपल्याला एक एक वर्ड समजून त्याचे डिस्क्रिप्टिव्ह त्याच्या नोट्स तुम्हाला करता आल्या पाहिजे तयार. बस त्यानुसार त्यावर एक सोर्स वाचा, त्याच्या नोट्स तयार करा आणि प्रॅक्टिस. बस तेवढंच तुम्हाला करायचंय आणि असंच आन्सर लिहायचंय या पेपरमध्ये. ठीक आहे. पेपरमध्ये क्वेश्चन्स फार जास्त डायनामिक येत नाही. आता अगदी 2 वर्षाआधी व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी यावर जर क्वेश्चन येत असेल, तर तुम्हाला सगळेजण एक आन्सर नाही लिहित, तुमचं आन्सर सगळ्यांपेक्षा इनोव्हेटिव्ह कसं बनेल हे तुमच्या ऑलरेडी नोट्स मध्ये असेल तरच तुम्ही तिथे लिहू शकता. सो आपल्या ऑलरेडी नोट्स बनवतानाच तुम्ही इतकं जास्त इनोव्हेटिव्ह आणि इतकं छान व्यवस्थित नोट्स बनवले पाहिजे ना की बस मला एवढंच करायचं आहे आणि हेच. एकदा तुमच्या नोट्स मोठ्या बनतील, बरोबर, आणि मोठ्या नोट्स बनल्यानंतर जेव्हा तुमची प्रिलिम्स होऊन जाईल आणि जेव्हा तुम्ही मेन्स कडे वळाल, त्यावेळेस तुम्ही
तुमच्या नोट्स आपोआप ज्याचा अभ्यास असतो त्याच्या आपोआप नोट्स क्रिस्प बनायला लागतात आणि क्रिस्प बनलेल्या नोट्स ह्या तुम्हाला पेपरमध्ये यूज करता येतात. ही नेहमी एक गणित आहे. ठीक आहे. हम्म. ओके. ओके. सो आपण अँथ्रोपॉलॉजी घेण्याचे पहिले फायदे बघूयात की एकतर लार्जली स्टॅटिक पार्ट आहे. बायोटेक्नॉलॉजी आणि असे बायोलॉजी असे सगळे पार्ट कव्हर होतात. ठीक आहे. आपल्याला अँथ्रोचा उपयोग हा एसे मध्ये नक्की होतो. मी स्वतः करते आणि अँथ्रोचा वापर केलेला स्टुडंट जो असतो त्याचा एक पेपर म्हणजे सोशल अँगल कव्हर होतो, राईट? आणि सोशल अँगलच एसे मध्ये आपल्याला तुम्हाला जर जोडता आला तिथे मार्क्स मिळण्याची पूर्ण चान्सेस असतात. ठीक आहे. त्यानंतर को रिलेशन विथ अदर सब्जेक्ट. आता अदर सब्जेक्ट म्हणजे काय? पेपर 1 मध्ये सोशल इश्यूज कव्हर होत आहेत. बरोबर. त्यानंतर हम्म. इकॉनॉमी वगैरे मध्ये तुमचे वुमेन वाले इश्यूज असतात, जेंडर इश्यूज असतात, ट्रायबल इश्यूज असतात. ते सगळे कव्हर करता येतात. एक्झाम्पल्स तर देता येतील आपल्याला. ओके, आपण ऑप्शनलचं मटेरियल आपण जीएस मध्ये युज नाही करत. जीएसचं मटेरियल आपण ऑप्शनल मध्ये घेऊन येते. आन्सरचा टाईप हा कम्प्लीट डिफरंट असतो आणि तो ठेवायलाच हवा. पण आपण एक्झाम्पल्स वापरू शकतो. आता बोलण्याची भाषा ही प्रत्येक सब्जेक्ट नुसार चेंज होईल. ठीक आहे. त्यानंतर अंडरस्टँडिंग मॅनकाइंड. आपल्याला ऍक्च्युली तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही जेव्हा जगाकडे पाहता तेव्हा तो एक तुमचा जो नजरिया असतो तो चेंज होऊ शकतो ह्या थ्रू. ओके. आणि आन्सर ऑन करंट इव्हेंट्स ते तर अगदी साध्या पद्धतीने लिहिता येतात जसं मी आधी बोलले. आणि सिलेबस अँड टाइम फॉर मल्टिपल रिव्हिजन्स. येस, सगळ्यात इम्पॉर्टंट असेल तर रिव्हिजन्स. तुम्हाला हा सर्वात रिव्हिजन्स करता इम्पॉर्टंट आहे. यायला हवेत आणि त्याच्यासाठी वेळ मिळतो अँथ्रो कव्हर करताना. हे सर्वात ओके. इम्पॉर्टंट आहे. जसं बरोबर. पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी हे इतके जास्त व्हास्ट सब्जेक्ट आहेत ना की तुम्हाला कव्हर करायला वेळच नाही मिळत. आणि कसं आहे ना की अँथ्रोमध्ये खरंच बुक खूप जास्त स्पेसिफिक आहे. जर तुम्ही प्रॉपर चूज करत गेलात ना बुक्स आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल तर तुम्ही अँथ्रो हे म्हणजे खूप कमी टाइम मध्ये कव्हर करत जाता. आणि स्पेसिफिक बुक्स आहेत, असा फार फापट पसारा मांडलेला नसतो. त्यामुळे तुम्ही पटापट कव्हर करता आणि मग त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन्सला वेळ मिळू शकतो. आन्सर रायटिंगला वेळ मिळतो. ते सर्वात जास्त फायद्याचं आहे. आणि टेस्ट टेस्ट पेपर मधून पण हळूहळू तुम्हाला मटेरियल मिळत जातं. सो बस तेवढंच तुम्ही इव्हॉल्व करत राहता तुमच्या आन्सर मध्ये. ओके. ओके. आणि आता ठीक आहे, PYQ सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट, सिलॅबसचं डिव्हिजन करता यायला हवं. त्याचं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला मी पुढे दाखवतेच मी कसं टाइम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला प्लॅन केलेला आहे. आणि ते जर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असेल तर आणि कोरिलेशन ऑफ सब्जेक्ट, कोरिलेशन ऑफ टॉपिक म्हणजे कसं की तुम्हाला जर ओके आपण अँथ्रोचा एक सिलॅबस मध्ये पाहूयात. हॅलो. सॉरी. हा, इट्स ओके. अँथ्रोच्या सिलॅबस मध्ये बघा, आता जर काही पार्ट घेतला तुम्ही, ठीक आहे, सोशल कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचा जर पार्ट घेतला ना आपण, आता इथे मॅरेजेस झालं, फॅमिली झालं, किनशिप, हे सगळे अँगल तुम्हाला पेपर 2 सोबत कव्हर करता येतात. बरोबर. हॅलो. जसं हॅलो, इज एनीवन देअर? हा. येस मॅम. हा, तुम्ही एक तर लक्षात घ्या आपल्याला की इथं एक मी अजून सांगतो की ज्यांनी माझा एसेचा वेबिनार कव्हर केला त्याच्यामध्ये मी डायमेन्शन्स दिलेले तुम्हाला. अराउंड 20-25 डायमेन्शन्स दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये हे डायमेन्शन्स अप्लाय होतात बघून घ्या. कास्ट, रिलिजन, विमेन, ठीक आहे, जेंडर, ठीक आहे, सोसायटी. सो याची एक्झाम्पल हेच स्ट्रेट फॉरवर्ड आपण हम्म. एसे मध्ये बघा. त्याच्यामध्ये एक टेम्पोरल स्केलवरती मी मायथॉलॉजी, एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न दिलेलं आहे. तर जर आपली एसेला स्टार्ट कशी करायची, सो इथून खूप जास्त गोष्टी आपल्याला स्टार्ट करता येते. एक एसे तुम्हाला सांगतो 8 पैकी एक एसे अँथ्रोपॉलॉजीच्या म्हणजे अँथ्रोपॉलॉजीच्या बेसिसवरती आपण स्टार्ट करू शकतो, एंड पण करू शकतो आणि खूप पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड पण करू शकतो. नक्कीच. आणि बघा आता हा पेपर 2 झाला. ठीक आहे. पेपर 2 मध्ये तुमच्या समोर हा अँगल आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर अँड नेचर ऑफ ट्रेडिशनल इंडियन सोशल सिस्टीम. एन्शंट हिस्ट्रीमध्ये, आर्ट अँड कल्चर मध्ये हे सगळं तुमचं कव्हर होतं. वर्णाश्रम, हे सगळं तुम्हाला तिकडे पण आहे. ठीक आहे. सोशल इश्यूज जेव्हा GS1 मध्ये तुम्ही कव्हर करता तेव्हा वर्ण, कास्ट, डॉमिनंट कास्ट ह्या गोष्टी तुम्हाला तिकडे पण कव्हर करायला मिळतात. इम्पॅक्ट ऑफ बुद्धिझम, जैनिझम, इस्लाम अँड ख्रिश्चनिटी हा पण तुम्हाला GS मध्ये कव्हर होऊन जातो तुमचा. आता बघा, जेव्हा तुम्ही पार्ट 1 मधला हा जो प्री हिस्टॉरिक वाला जो जे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, लाईक हे सगळे, ठीक आहे, कल्चरल इव्हॉल्युशन, हे पेपर 2 मधलं
आणि पेपर वन मधलं तुम्ही दोन्ही कोरिलेट करूनच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही असं वेगवेगळं नाही की आज मी पेपर वन संपवतो आणि मग त्यानंतर मी पेपर टू मधला वेगळा वाचेल हिस्टॉरिक पिरियड आणि पेपर वन मधला वेगळा वाचेल, असं करायचं नाहीये आपल्याला. पेपर ते तुम्हाला जास्त सोपं जाईल. पहिले तुम्ही पूर्ण वर्ल्ड वाईज वाचाल आणि मग त्यानंतर तुम्ही इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनी वाचाल. एक तुमचा प्री पिरियड पूर्णपणे कम्प्लीट आहे. आर्किओलॉजी कंप्लीट होऊन गेलाय, एक पार्ट कंप्लीट होऊन गेलाय, असं कव्हर होऊन जातं यामध्ये. त्यामुळे को रिलेशन करत करतच अभ्यास करायचा कधी पण सिलेबसचा. ओके. देन नोट्स मेकिंग साठी तुम्ही जे कोर सोर्सेस आहे ते तर वापरायचेच. कोर सोर्सेस सोबत सगळ्यात आता तर डेमिस्टिफाईड अँथ्रोपॉलॉजी जसं अक्षय जैन सरांचं आहे. त्यानंतर अँथ्रोसिम्प्लिफाईड विवेक भस्मे सरांचं आहे. ह्या दोन पुस्तक असे मला तरी हे दोन पुस्तकच माहिती आहेत. आणखी असे नवीन नवीन पुस्तकं येत राहतात. ठीक आहे. अँथ्रोपॉलॉजीच्या या पुस्तकांमध्ये तुम्हाला आन्सर्स, इंट्रोडक्शन, कन्क्लुजन हे ओरिजिनली तयार करून दिलेले आहेत. ठीक आहे. काही वेळा तुम्ही ते पण यूज करू शकता. काही टॉपिक मध्ये तुम्हाला ते रटाळ वाटत असेल तर तुम्ही स्वतःचे पण आन्सर तसे म्हणजे तुम्हाला बेस तयार आहे की ओके मला काय तयार करायचंय. फार काही वेगळं नसतं. तुम्हाला फक्त एक लाईन तयार करायची आणि तीच लाईन सगळीकडे वापरायची असते. जर प्रीहिस्टॉरिक मध्ये जर तुम्ही मिझोलिथिक पिरियड असं याच्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही एकच इंट्रोडक्शन, एकच कन्क्लुजन, फक्त मधलं मटेरियल चेंज होईल असं तुमचा बेस तयार असला पाहिजे की ओके माझं इंट्रो कन्क्लुजन मला तयार आहे. यावर मला कुठलाही प्रश्न आला तर मी हाच लिहीन. मग तो पेपर वन असो की पेपर टू असो आणि असं इंट्रोडक्शन कन्क्लुजन तुम्हाला तयार करून ठेवावे लागेल एका वेगळ्या पेजवर टॉपिक नुसार. ठीक आहे. आणि ते तुमचं काम सोपं बनवतं. अशा प्रकारचं स्मार्ट आणि नोट्स अँथ्रोपॉलॉजी मेकिंग मध्येच असेल ना. अप्लाय होतं आणि अँथ्रोपॉलॉजी मध्ये अप्लाय होतं. ठीक आहे, हे इतर सब्जेक्ट मध्ये अप्लाय होत नाही. नाही, कारण हे की अँथ्रोमध्ये खरंच अप्लाय होतं कारण वेद सरांनी पण असंच केलेले आहेत तयार. सो तुम्ही कारण की यूज इथं करू डायरेक्ट शकता. डेफिनेशन विचारलं जाते, समजलं? सो डेफिनेशन तर एकच हा. आहे ना. डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत. अरे मी तुम्हाला पुढचं तेच दाखवणार होते. एक मिनिट. पुढची स्टेप जी तुमची असते पीवायक्यू बघायची. पीवायक्यू बघताना तुम्हाला प्रत्येक याचं बघावं लागेल की ओके मला कुठे काय विचारलेलं आहे. काही ठिकाणी तुम्हाला डिस्कस विचारलं असतं, काही ठिकाणी तुम्हाला डिफर्स विचारलेलं आहे. ठीक आहे. राईट नोट ऑन. नोट प्रत्येकाची वेगळी असली पाहिजे तयार किंवा लाईक तुम्हाला डिस्कस जेव्हा म्हटलं आहे आणि जेव्हा नोट ऑन म्हटलं आहे यावेळेस प्रत्येकाची तुम्हाला काय लिहायचं आहे त्यानुसार ते आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करताना जमेल बरोबर. आणि नोट्स मेकिंग करताना पण प्रत्येक टॉपिक आता बघा माझा हा सिलेबस तर म्हणजे पेपर टू चा सिलेबस आहे थोडा खराब चाललाय ते यूज करून म्हणजे सिलेबस मुळे. पण तुम्हाला एक एक टॉपिक हा कव्हर करताना कळला पाहिजे की ओके मला किती किती प्रत्येक याच्यावर माझं हिस्टॉरिक आहे. प्री हरप्पन वेगळं कारण त्यावरही वेगवेगळ्या डायमेन्शननी क्वेश्चन विचारले जातात. आपले सगळे डायमेन्शन कव्हर आहेत का? आपल्याला आपण जेव्हा पीवायक्यू पाहतो ह्याच टॉपिक वर जर मी पीवायक्यू बघते त्यामध्ये ओके मला जर एका ठिकाणी जर एक मिनिट इथे लॅमार्किझम मला राईट नोट ऑन लॅमार्किझम विचारलंय. ठीक आहे. इथे डार्विनिझम हा लॅमार्किझम पेक्षा कसा वेगळा आहे, लॅमार्किझम हा डार्विनिझम पेक्षा कसा वेगळा आहे हे असं विचारलंय. अशा प्रत्येक अँगलनी माझ्याकडे आहे का? एलुसिडेट विचारलंय. एलुसिडेट द थेअरी ऑफ इव्होल्युशन ऍज पुट फॉरवर्ड बाय लमार्क. ओके. अशा प्रत्येक अँगलनी तुमच्याकडे नोट्स खरंच तयार आहेत का? ह्याला नोट्स मेकिंग म्हणतात. ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुमचं नोट्स तयार असले पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही टॉपर्सच्याच नोट्स उचलून ठेवून वापरू नाही शकत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बस मी टॉपर्सच्या नोट्स ह्या बरेचदा मार्केटमध्ये क्रिस्प नोट्स आलेल्या असतात. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही बेसिक नोट्स म्हणून क्रिस्प नोट्स वाचायला जातात ना तेव्हा तुमच्याकडे अभाव येतो तुमच्या मटेरियलचा आणि जेव्हा आन्सर रायटिंग करायला जातात तेव्हा तुमच्याकडे ते कम्प्लीट नसतं. बरेचदा असंच असतं आपल्याकडे की या आम्ही पण केल्या ह्या चुका की ओके आपण करूयात आणि आपल्याला वाटतं की आपलं सगळं मटेरियल तयार आहे. येस येस. पण तसं नसतं. जेव्हा तुम्ही मेन बुक मधून करता ना तेव्हा जास्त एक वेगळा फायदा असतो. सो आता आपण पहिलं पुस्तक कुठलं वाचायचं? अँथ्रोपॉलॉजी स्टार्ट करताना पहिलं पुस्तक मी कुठलं वाचायला हवं? हा सगळ्यात पहिला प्रश्न असेल तर मी एवढं सजेस्ट करेल की सगळ्यात पहिले बरेच लोक म्हणतात की ओके
एम्बर अँड एम्बर पासून रीड करा. पण एम्बर अँड एम्बर रीड केल्यापेक्षा एम्बर अँड एम्बर हे थोडं मोठं पुस्तक आहे. पहिल्याच याच्यामध्ये त्याची लँग्वेज खूप जास्त हार्ड आहे. सो तुम्ही जनरल अँथ्रोपॉलॉजी पासून स्टार्ट करा. आधी अँथ्रोपॉलॉजीशी मैत्री करा आणि मग त्याच्यानंतर मोठ्या बुक्स कडे जा. ठीक आहे. एम्बर अँड एम्बर हे तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल. अँथ्रोपॉलॉजीचा कुठलाही पार्ट वाचताना, मग त्या थेअरीज वाचताना असो किंवा अँथ्रोपॉलॉजिस्टची माहिती वाचताना असो, तुम्हाला प्रत्येक वेळेस एम्बर अँड एम्बर हे बाजूला ठेवायचं. ठीक आहे. रादर मी स्वतः अँथ्रोपॉलॉजीसाठी एम्बर अँड एम्बर अजूनही विकत घेतलेलं नाहीये. ते माझ्या फक्त लॅपटॉपवर टॅब ओपन असतो. मी अजूनही पूर्णपणे एम्बर अँड एम्बर वाचलेलं नाहीये. कारण तुम्हाला त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये बाकी पुस्तकं बरेच चांगली पुस्तकं आहेत आणि क्रिस्प मध्ये आहेत. तर सो त्याच्यापासून स्टार्ट करा. जरुरी नाहीये की सगळ्यांनी एम्बर अँड एम्बर सांगितलं म्हणून तुम्ही एम्बर अँड एम्बर वाचा. आता ते प्रत्येकाला सूट होण्यासाठी आहे. तुम्हाला जे सूट होत असेल, कदाचित तुमच्या मित्राला सूट नसेल होत ते पुस्तक. So त्यांनी असं नाहीये की ओके प्रॉपरली हेच सांगितले आणि मी हेच वाचावं, असं प्रत्येक वेळेस तुम्ही कन्सिडर नाही करू शकत. तुम्हाला जे सूट होत असेल ते तुम्ही वाचलेलं बरं राहील. ठीक आहे. सो नदीम हसन सरांचं जनरल अँथ्रोपॉलॉजी पुस्तक हे सगळ्यात जास्त छान आहे स्टार्टिंग साठी. आणि जर तुम्हाला अगदीच इंटरेस्टच डेव्हलप करायचा आहे आणि तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, इफ यू आर गोईंग कॉलेज गोईंग स्टुडंट, तर तुम्ही सॅपियन्स वगैरे सारखी पुस्तकं वाचू शकतात. ठीक आहे. युval नोरा हरारीचं पुस्तक आहे ज्यामध्ये तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी सारख्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट तयार होईल की ओके काय आहे अँथ्रोपॉलॉजी, आपण यांचं एक समजून घेऊया. त्यांची एक पुस्तक आहे 21 लेसन फॉर 21st सेंचुरी. तर हे जर पुस्तक तुम्ही हा वाचली तर हा याच्या ते त्यांची तर सिरीजच आहे त्या हा सगळ्या तर गोष्टी. त्याच्यामध्ये जे त्यांनी 21 मुद्दे मांडलेले आहेत, तर मी तुम्हाला शुअर शॉट सांगतो, या 21 मुद्द्यामधलं मधलाच एक इसे तुम्हाला पुढच्या वर्षी येणार. ऍक्च्युली आता खूप डायनामिक विचारलं चाललंय आणि तुम्ही हे नुसतं कोर बुक सोबत म्हणजे काय म्हणतात त्यावर डिपेंड नाही राहू शकत. ऍक्च्युली आता युval नोरा हरारी सारखे यांचे पुस्तकं त्यांनी सुद्धा वाचलेले राहतील. ठीक आहे. तर त्यातून नक्कीच प्रश्न काढायचा प्रयत्न, म्हणजे सर जे म्हणतात ते बरोबर आहे. त्यातून कधी पण त्यांना आयडिया येऊ शकते की ओके आपण हे विचारूयात, मुलांचा पर्स्पेक्टिव्ह वाईड आहे का, हे ते चेक करू शकतात त्याच्यातून. पुढे जाऊ मी, कोणाला काही प्रश्न आहे इथपर्यंत? हॅलो. बुक मध्ये मॅम मी अँथ्रोपॉलॉजी जेव्हा सुरू करताना मी पहिलंच बुक घेतलं होतं विवेक भस्मे सरांचं सिम्प्लिफाईड, आणि त्याच्यापासूनच स्टार्ट केलं. पण मला ते बेटर वाटतं कारण त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर टाईप दिल्यामुळे ते इझी जाते तुम्ही डिरेक्टली ग्रास्पिंग मध्ये. क्वेश्चन आन्सर लिहायला जाल का, पण मला हे सांगा. बघा एक मी अजून एक तिथं बुक्स विषयी एक डिरेक्टली क्वेश्चन हा आन्सर लिहायचे पुस्तक जर माझं तुम्ही एक बघाल. माझं एक बुक विषयी एक हे आहे, म्हणजे की मला असं वाटतं की हम्म. ऑप्शनलसाठी बुक्स कसे रेफर करायला पाहिजे. ऑप्शनल जो तुम्हाला विचारला जातो ना, तर तो सध्या पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत पण त्याचे क्वेश्चन जातात. ठीक आहे. हा. म्हणजे सध्या तर UPSC मध्ये असं झालेलं आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांनी त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये केलेलं मी आहे पुढे त्याला तेच. हा. त्याला तिथं पण त्याला तिथले पण क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. सो आता तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन मधले जे पण पुस्तक आहे ते सर्व रेफरन्स बुक्स आहे. समजलं. तर आता तुम्हाला तेच जर रेफरन्स बुक आहे खरं. तसं जर बघितलं तर तुम्ही रेफरन्स बुक नाही वाचू शकत कम्प्लीट. म्हणजे कम्प्लीट बुक्स नाही वाचू शकत, कारण की मग असं होणार की तुमच्याकडे एकदम पहाड निर्माण होणार बुक्सचा, कारण की मोठ्या मोठ्या बुक्स आहे ना. तुम्ही स्वतःचा अभ्यास करसाल की फक्त ऑप्शनलचा अभ्यास कराल, तर इथं तुम्हाला थोडं स्मार्ट प्ले करावं लागणार, रिव्हर्स इंजिनिअरिंग करावं लागणार, सिलेबसला डिकोड करावं लागणार आणि PYQs ला स्ट्रॉंग करावं लागणार. म्हणजे PYQs आणि सिलेबस जर ह्या दोन गोष्टी तुमच्या मापात बसले, तर तुम्ही कितीही मोठी रेफरन्स बुक असो त्याच्या 2 आणि 3 पानाच्या नोट्समध्ये पण तो क्वेश्चन टॅकल करू शकता. समजलं. हे लक्षात आलं का? ओके. हा. आता लक्षात घ्या की रेफरन्स बुक वाचायची की नाही हा जर प्रश्न आहे, तर जर तुमच्याकडे वेळ आहे आणि जर तुम्हाला चान्स घ्यायचा आहे की मला रेफरन्स बुक वाचायची आहे, बघा 4-5 रेफरन्स बुक आहे, मग असा चान्स घ्या की मला 2 ते 3 रेफरन्स बुक वाचायचे, एक सोडून द्यायची मग आता. कारण की हे मला समजावूनच नाही राहिलं किंवा याचं वेटेज किंवा याचं PYQs थ्रू याचं कमी वेटेज भरत आहे माझ्या मार्किंग सिस्टीम मध्ये, किंवा मला खरं समजत नाही आणि ही लँग्वेज पण डिफिकल्ट आहे. सो असं पण काही होऊ शकते. सो तुम्ही 1 आणि 2 रेफरन्स बुकवर म्हणजे लँग्वेज वरती कमांड करायला तुम्हाला रेफरन्स बुक वाचावंच लागणार, नो डाऊट. बट जर तुम्हाला लँग्वेज वरती कमांड आली, अँथ्रोपॉलॉजी असो, सोशियोलॉजी असो, फिलॉसॉफी असो, बट त्याच्यानंतर तुम्ही बघा की माझी रिव्हर्स इंजिनिअरिंग थ्रू पण क्वेश्चन्स अटेम्प्ट होत आहे का, की आता स्टील मला रेफरन्स बुकची गरज आहे. आणि 1 आणि 2 क्वेश्चनसाठी रेफरन्स बुकचा पहाड किंवा ढीग उभा करू नका. ही माझी म्हणजे, ओके. कारण अँथ्रोपॉलॉजी स्टॅटिक आहे, याचे रेफरन्स बुक तुम्ही यूज करू शकता. बट जर तुम्ही अदर दॅन अँथ्रोपॉलॉजी घेताय, जसं पॉलिटिकल सायन्स झालं, हे खूप डायनेमिक सब्जेक्ट आहे, तर याचा कसं आहे, याचे तर दरवर्षी नोट्स येतच राहतील रेफरन्स बुक. समजलं. तर याला तर काही हे नाही ना.
तर मग करसान काय? तर तुम्हाला कुठे ना कुठे स्वतःला पॉज घ्यावा लागणार, की मला एवढ्यामध्ये ठीक आहे, एवढ्यामध्ये माझा आन्सर निघत आहे, 250 नाही 150 शब्दांचं लिहित आहे ना, ठीक आहे, एवढा मी सध्या मर्यादित राहतो. समजलं? इथपर्यंत एक समजलं मिनिट. सर्वांना? सो रेफरन्स बुक बघा, अनालाइज करा. सिलॅबस, पीवायक्यूज आणि रेफरन्स बुक याला अनालाइज करता आलं पाहिजे. कारण की सर्व रेफरन्स बुक वाचू शकतो हे आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे आणि ते समजत पण नाही. खरं सांग. कारण की तुम्ही इंजिनियर आहात आणि तुम्ही चालले अँथ्रोपॉलॉजी करायला, सोशिओलॉजी घ्यायला. सो हे खूप आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला मध्ये पण GS1 GS2 प्रिपेअर करावं लागते, त्याच्यामध्ये पण प्रिलिम्स करावं लागते. सो डोक्यामध्ये काय काय ठेवसान. आणि रेफरन्स बुक जे असतात ते छोट्या नसतात बरं, तुम्हाला सांगतो. एक मिनिट हा, मला कळत नाही आहे की एक आणखी स्क्रीन. तुम्हाला एक अजून सांगतो, की जर सपोज तुम्हाला असं वाटत आहे की अँथ्रोपॉलॉजी इझी आहे, लिहिण्याच्या बाबतीत पण इझी आहे, सर्व काही, बट ना याला सध्याच्या परिस्थितीत अँथ्रोपॉलॉजी यासाठी इझी आहे की याला आपल्याला माहिती नाही मार्केटमध्ये अँथ्रोपॉलॉजी बद्दल लोक काय हे करतात, म्हणजे लोकांची पोझिशन काय. सो आपण इथं जरी एव्हरेज जरी परफॉर्म केला तरी चालेल, बट उद्या काय होणार, सर्वांनी जर अँथ्रोपॉलॉजी घेऊ लागले म्हणजे इझी आहे म्हणून, तर 2-3 वर्षानंतर काय होणार, याच्यामध्ये काय होणार की तुम्हाला किती क्रिएटिव्ह आहे त्याच्यावरती तुम्हाला मार्क्स मिळणार आन्सर रायटिंग मध्ये. समजलं माझं? हे लक्षात आलं काय, की जर सपोज एकच सब्जेक्ट आहे, सर्व घेत आहे, तर त्याच्यामध्ये ऍट दी एंड मार्क्स कशामुळे मिळणार, तुम्ही किती क्रिएटिव्ह आहे. बरोबर. तर आता तो सध्या घ्यायला काही हरकत नाही, बट या म्हणजे म्हणजे हे जे छोटे सब्जेक्ट जे आहे, तर त्याचा एक ड्रॉबॅक लॉंग टर्म मध्ये होत असते बरं. कारण की लिहायला काही राहत नाही त्याच्यामध्ये नंतर. सर्वांना माहिती आहे की डेफिनेशन विचारता डेफिनेशन लिहून यायची. सो सध्याच्या पोझिशन मध्ये 2 वर्ष अँथ्रोपॉलॉजी चांगला सब्जेक्ट आहे. बट असा प्रॉब्लेम पॉलिटिकल सायन्स मध्ये होत नाही, कारण की दरवर्षी अपडेट होते. दरवर्षी मुलांना नवीन नवीन मॅटर भेटते. जो मागे राहिला अपडेटेड पार्ट मध्ये, तो मागे राहिला. समजलं ना? हा एक बेसिक आहे डिफरन्स. हा मॅम, कंटिन्यू करू बरं. शकता तुम्ही. हा, एक मिनिट. माझं ना एक स्क्रीनचा थोडा इश्यू होतोय, मला कळत नाही की मेन स्क्रीन नाही होते माझं. बघा, अंडरस्टँड युअर सिलेबस त्या स्लाइड मध्ये दिलेला आहे. मी काय बोललो, जर सिलेबस जर तुमच्या हाती लागला आणि जर तो सिलेबस रेफरन्स बुकच्या बाहेर आहे, म्हणजे रेफरन्स बुक जर त्या सिलेबसच्या बाहेर आहे, सो तुम्ही रेफरन्स बुक नाही जरी वाचली तरी चालते. समजलं? मला त्याच सर, म्हणजे त्याच बेसिसवर मी सिलेबस पाहिला होता. त्यानंतर मी एका फ्रेंडचं बुक रेफर केलं. त्यामध्ये मला असं गोष्टी आढळून आल्या की बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होतात याच्यामध्ये भस्मेच्या बुक मध्ये. म्हणून मी मी ते तेच पहिला बोललो. बुक सुरुवात केली त्या बुक पासून. मला ती इंटरेस्टिंग वाटत चालू गेलं, त्यामुळे मी ते हा, इंटरेस्टिंग वाटेल, ठीक आहे, मान्य आहे मला. हॅलो, येस मॅम. इंटरेस्टिंग वाटेल, ठीक आहे, पण ना त्यामध्ये डायरेक्टली क्वेश्चन आन्सर आहेत आणि हे येस. झालेले क्वेश्चन आन्सर्स आहेत. तुम्ही फक्त येस. पीवायक्यू पुरतं अशाने अंडरस्टँडिंग कसं येईल, तुम्हाला मागचं पुढचं काहीच माहिती नाहीये, ठीक आहे. त्यामध्ये जे आता आपण थेरीज विषयी बोलूयात, काही स्पेसिफिक थेरीज त्यामध्ये शेअर केलेल्या राहतील, बरोबर. तुम्हाला सगळ्या थेरीज त्यामध्ये नाही दिलेल्या राहतील, सगळ्या अँथ्रोपॉलॉजीज त्यामध्ये दिलेल्या नाही राहतील, मग तुम्ही अशा वेळेस कसं कराल? जेव्हा तुम्हाला म्हणजे एकूण एक थेरी जेव्हा प्रॉपर डिटेलमध्ये वाचाल, त्यासाठीच बुक्स दिलेले आहेत ना. ठीक आहे. मी शुभम कुमार सरांचं तेव्हा ऐकलेलं की ओके, त्यांनी फक्त टॉपर्स नोट्स आणि जी विवेक भस्मे सरांची बुक आहे बस तेवढंच केलं. त्यांनी सोर्सेस कधीच वाचले नाहीत. पण प्रत्येकाला म्हणजे असं नाही म्हणू शकत आपण की ओके तेवढ्याच, आता खूप जास्त वेगळ्या पद्धतीने प्रश्न यायला लागलेत. शिवाय आता तर आपण असं पण नाही म्हणू शकत की ओके अँथ्रोला करंट मधून येतच नाहीत क्वेश्चन. अँथ्रोला करंट मधून सुद्धा क्वेश्चन येतात. त्यामुळे तुम्हाला वेगळी नोटबुक एक ठेवावी लागेल, ज्यामध्ये तुम्ही ऍटलिस्ट ट्रायबल इश्यूज जे काय कव्हर होत आहेत, तुम्हाला आर्टिकल्स माहिती असले पाहिजे, ते तुम्ही त्यामध्ये रेफरन्स ज्यातून तुमचं नॉलेज दिसेल, ठीक आहे, की ओके याला माहिती आहे.
हम्म. तुम्ही कुठल्या पण थेअरीज आहेत त्या थेअरीज मध्ये केस स्टडीज वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागतात. एकच एक केस स्टडी तुम्ही पण वेगवेगळी लिहाल, बाकी पण वेगवेगळी लिहितील, असं नाही चालेल ना. ओके, ठीक आहे. या गोष्टीवरती मी एक अजून पॉईंट मांडतो, सर्वात इम्पॉर्टंट आहे की नॉलेज का पाहिजे ऑप्शनलचं. एक सिंपल सांगतो, तुमचा इंटरव्ह्यू, अर्धा इंटरव्ह्यू तुमच्या ऑप्शनलवरती डिपेंड करते, एवढं लक्षात ठेवा फक्त. समजलं? तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू मध्ये ऑप्शनल बद्दलच विचारला जाते मॅक्सिमम, की तुम्ही ऑप्शनल का निवडला आणि तुम्ही ऑप्शनल का, म्हणजे किती स्टडी केला. सो तुम्हाला हम्म. अराउंड तुमचे 50 to 60 मार्क्स, मी तुम्हाला सांगतो जास्त पण कमी नाही, ते तुमच्या ऑप्शनलवरती डिपेंड करतात. आणि ते क्वेश्चन जे आहे ना, ते क्वेश्चन तुमच्या सिलेबस ओरिएंटेड नाही राहत, ते अप्लाइड क्वेश्चन राहतात. तिथं फक्त तुमची सोल अंडरस्टँडिंग, तुम्ही किती पुस्तक वाचले किती नाही, ते म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंग आणि हम्म. सोल अंडरस्टँडिंग दोन्ही चेक होते. मग ते तुमचा कोणताही पण ऑप्शन असो, फिलॉसॉफी असो, अँथ्रो असो, कोणताही असो, म्हणजे समजून घ्या की तुमचे 60-70-80 मार्क्स इंटरव्ह्यूचे तुमच्या ऑप्शनलवरती डिपेंड हम्म. आहे. आता तुम्ही किती सोडता किती नाही ते त्यांच्यावर, म्हणजे तुम्ही किती अभ्यास करता. म्हणजे जसं मी मॅमनी सांगितलं की तुम्हाला अभ्यास करावाच लागणार, अंडरस्टँडिंग घ्यावंच लागणार. विदाऊट अंडरस्टँडिंग काहीच नाही, तुम्ही जास्त वेळ हम्म. टिकू नाही शकत, फक्त क्वेश्चन बेसिसच्या, म्हणजे क्वेश्चन PYQच्या बेसिसवरती. समजलं? नाही तुम्ही नाही सर, मी हा फक्त पीआयक्यू क्वेश्चनच्या बेसिसवर टिकतोय नाही असं नाही म्हणत नाही. नाही नाही मी मी सुरुवात या बुक पासून केली असं म्हणतो. मी हा इथून नाही पुढे नाही मी मी जसे जसे ओव्हरऑल सांगताय. डिकोड मी होत जाईल सिलेबस हा त्यानुसार मी बुक्स पण माझे येत जातील असं म्हणतोय मी. अपग्रेड करा. पण मी मी ऍक्च्युली जनरल तुला सांगत आहे. सजेस्ट एवढंच करेल की तुम्ही फक्त जनरल अँथ्रोपॉलॉजी वगैरे ऍटलीस्ट तेवढं बुक वाचायला हा पाहिजे. मी येस तेच म्हणत येस. आहे करा. की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण याची गरज आहे. आणि तुम्हाला सांगतो, जर हम्म. शॉर्टकट्स जर वापरायची सवय पडली ना, म्हणजे ऑप्शनल मध्ये कोणता पण ऑप्शनल असो, तर ते इंटरव्ह्यू पर्यंत खूप जास्त त्रास होते. कारण की इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला असे बाउन्सर्स येतात ऑप्शनलचे की तुम्ही विचार पण नाही करू शकत. म्हणजे तुम्ही म्हणणार की हे तर मी वाचलंच नाही, मग ते म्हणतात की तुम्ही घेतला का ऑप्शनल का नाही घेतला, म्हणजे ऑप्शनल का घेतला जर तुम्हाला माहितच नाही. सो तिथं हम्म. तुमचा खूप मोठा पोर्शन 50-60-70 मार्क्सचा इंटरव्ह्यू मध्ये ऑप्शनलच्या वरती आहे. इथूनच लक्षात ओके घ्या. सर. आणि ते सध्या तुम्हाला वेळ आहे ना, सो ऑप्शनलचा प्रिपेअर थोडं चांगल्या पद्धतीने करा. समजलं ना? बाकी काही नाही. ओके. हा, म्हणजे असं नाही की सर्व रेफरन्स बुक वाचा. मी जेव्हा बोललो की रेफरन्स बुक सोडायचे, त्याच्यासाठी पण आपल्याला आयडिया आली पाहिजे कुठं सोडायचं, काय सोडायचं. नाही तर फ्रॉम ABCD जर सोडलं, म्हणजे ते असते ना, ते स्केल असते, त्याच्यामध्ये पण ABCD लिहिता येते, त्याला घुटली की ABCD, तर ते वाली स्केल नाही वापरायची इथं, समजून घ्या. समजलं? ओके. येस सर. हा, म्हणजे ते ABCD वाली सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. हा. हॅलो. हॅलो. हा बोल, सांग की. हॅलो. अरे माझ्या वेबिनार सुरू आहे यार, थांबतात 5-10 मिनिटं. हॅलो. हा, हॅलो, तुम्ही बोलत राहा. ऍक्च्युली माझी स्क्रीन ना शेअर नाही होते, म्हणजे ठीक आहे, ओरल प्रेझेंटेशन scroll नाही दिलं होते तरी त्यामध्ये. चालते. हा, एक मिनिट. मी ट्राय करते पुन्हा एकदा. ओके. आणि एक सर्वात महत्वाचं दुसरी गोष्ट, ते पण सांगून देतो आज ऑप्शनल मध्ये. जर तुमचा किती 1450 मार्क्स आहे ना तुमचे ऑप्शनलला सोडून, तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही कोणताही ऑप्शनल घ्या, कोणताही, म्हणजे सब्जेक्टिव्ह ऑप्शनलची गोष्ट करत आहे मी, टेक्निकल ऑप्शनलची नाही. लाईक जर सपोज म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशन सब्जेक्ट जे असतात, केमिस्ट्री म्हणा, इंजिनिअरिंगचे म्हणा, किंवा मेडिकल सायन्सचे म्हणा, ते सोडून तुम्हाला माहिती आहे की तुमचं ओव्हरलॅपिंग किती मार्क्सची होते, 1450 मार्क्सला तुमच्या ऑप्शनलची ओव्हरलॅपिंग किती होते. ओव्हरलॅपिंग म्हणजे तुम्ही तिथे तुमच्या ऑप्शनलचे पॉइंटर्स टाकू शकता, किंवा ऑप्शनलचे क्वेश्चन्स तुम्हाला GS1 मध्ये दिसतात. किती होते ते तुम्हाला अंदाज आहे का? किती रफ अंदाज तुम्ही सांगू शकता की सर एवढ्या मार्क्सची होते, मला असं वाटतंय. जसं मी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, 50-60 मार्क्सची ऑप्शनलची ओव्हरलॅपिंग होते. ते किती होते, काही अंदाज, काही गेस करू शकता तुम्ही? इथे मी कोणत्या पण ऑप्शनल बद्दल बोलत, हा, कोणत्या पण, फिलॉसॉफी असो, आपला अँथ्रो असो, पॉलिटिकल सायन्स असो, ठीक आहे, सोशोलॉजी असो, हिस्ट्री असो, जॉग्रफी असो, कोणता पण असो. 200 किती? 250 साधारणतः. हा, ठीक आहे, चांगला कॉन्फिडन्स. आणखी कोणी बोलू शकते? तुम्हाला सांगू मी, 200 ते 400 मार्क्स होता. किती? 200 ते 400. आता तुम्ही सांगा की सर 200 की 400 एक सांगा. हा, आता इथं सरळ सांगू, मध्ये मी 400 काऊन बोललो. तुम्हाला एक 400 जर तुमचा एसेस जर कम्प्लीट एक आला 125 मार्क्सचा, तर झालं ना तिथं. समजलं का तुम्हाला?
जर एक येस सब्जेक्ट तुमचा पूर्ण ऑप्शनलच्या बेसिसवरतीच आला, ऑप्शनलच्या बेसिसवरती एक एसी, जसं पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, त्याच्यावरती एक एसी येऊन जात असते. बऱ्याच वेळा येते, आता आता येऊ लागला नंतरच्या पार्टमध्ये. बट मग तिथं मला खूप जास्त गोष्टी इंटरनॅशनल रिलेशनच्या पॉलिटिकल सायन्सच्या स्पिअरमध्ये तिथं लागू होतात माझ्या. सो मला तर कम्प्लिटली म्हणजे एक हेच भेटला, जॅकपॉटच भेटला, की मला तिथं 125 मार्क्स माझे टिकले. आलं लक्षात तुमच्या? तर असे एकूण 200 ते 400 मार्क्स अराउंड कुठंतरी, तुम्ही जे बोलले ते पण बरोबर आहे, 200 ते 250 मार्क्स, ठीक आहे. सो मी त्याला अजून थोडं जास्त करून सांगतो. जर तुम्हाला एक्झॅक्ट ते लिंक करता आले तर, म्हणजे समजलं ऑप्शनलचा मिनिंग म्हणजे हे किती आहे, त्याचा बेनिफिट किती आहे. महत्व. आणि त्याच्यामध्ये पण अंडरस्टँडिंगचा बेनिफिट किती आहे, की तुम्हाला ते आलं पाहिजे. जर सपोज आज कास्ट आहे, अँथ्रोपॉलॉजीमध्ये कास्ट सब्जेक्ट म्हणजे कास्टिझम आहे, तर ते तुम्हाला GS1 मध्ये काल आपण शिकलो, पॉवर्टी आहे, पॉप्युलेशन आहे, तर तिथं अप्लाय करता आलं पाहिजे ना. समजलं तुम्हाला? जैनिझम बुद्धिझम आहे, जैनिझम बुद्धिझम इथं होते कवर. एथिक्स मध्ये सरळ म्हणजे शुअर शॉर्ट क्वेश्चन येतात त्यांचे, 2 आणि 3 क्वेश्चन, 30-30 मार्क्स, 15-15 मार्क्सचे. समजलं तुम्हाला? सो तिथं येते. सो तुम्हाला असं नाही की तुम्ही अँथ्रोपॉलॉजी बद्दल नाही बोलते, कोणताही सब्जेक्ट घेतला तर त्याचे लिंकेजेस 200, 250, 300 मार्क्सचे आहे आपल्या GS मध्ये. फक्त त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे, त्या दृष्टीने अभ्यास करा आजपासून. आणि असं नाही की रेफरन्स बुक अवॉइड करा, पद्धतशीर अभ्यास करा स्टार्टिंग मध्ये तरी. ठीक आहे, करू शकता ना कोणते. म्हणजे म्हणजे तुम्हाला मी सांगू का की एक म्हणजे ठीक आहे, ऑप्शनलचा एक रोल आहे की तुम्ही जेव्हा लिस्टमध्ये असता तेव्हा तुम्हाला वरची पोस्ट घ्यायसाठी ऑप्शनलचे मार्क खरंच जास्त मॅटर करतात. ठीक आहे. मेन्सचा आपण म्हणतो की मेन्सचा स्कोर जर तगडा असेल तुमचा तर तुम्ही लिस्टमध्ये असता आणि जेव्हा तुमचा स्कोर हा काही मार्क्सनी, ठीक आहे, जेव्हा ऑप्शनल तिथे रोल प्ले करतो, आपण काय म्हणतोय आता की मॉडर्न सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला सेम ऑप्शनलसाठी आता ऑप्शनल रिमूव्ह करण्यासाठी वगैरे पण चालू आहे. का? कारण काही ऑप्शनलचे मार्क्स कमी जास्त होतात. ठीक आहे. तर अँथ्रोमध्ये ही एज आहे तुम्हाला की तुम्ही इथे जास्त मार्क्स घेऊन एक चांगली पोस्ट घेता येईल त्यातून. ठीक आहे. आणि म्हणजे 10 मिनिटं फायदा आहे. लाईक तुम्ही आता योगेश पाटील सरांचं जर म्हटलं ना तर योगेश पाटील सरांचा स्कोर होता 163 आणि 164 असा काहीतरी स्कोर होता. तर असं मिळून सरांचा 325 चा स्कोर होता पूर्ण अँथ्रोपॉलॉजीचा. विच इज रिअली गुड मार्क्स असं आपण म्हणू शकतो आणि ती तुमची पोस्ट डिसाईड करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतात. ठीक आहे. मी हॅलो. मी याच्यावरती पण बोललो होतो, लक्षात आहे? 325 300 प्लस सांगितलं तुम्हाला, समजलं आपल्या वेबिनारमध्ये एक्झामच्या. सो हे जे मार्क्स असतात हे खरं पोस्टसाठी बेनिफिट होतात. म्हणजे तुम्ही क्लिअर करून घेसान एक्झाम, बट जे पोस्ट असतात ना, आणि MPSC मध्ये जे वरच्या पोस्ट आहे तर ते इथं 10-12 असेच असतात. सो तिथं ह्या गोष्टी मॅटर करतात. बरोबर. हॅलो. हा, हॅलो. कंटिन्यू करा. बोलू मी. स्क्रीन दिसते का तुम्हाला माझी? हॅलो. ते स्क्रीन नाही शो होत आहे. नाही दिसत, नाही शोच. कदाचित माझा काहीतरी इश्यू झालाय. मी तसंच कंटिन्यू केलं तर चालेल का? ठीक आहे, हो. लास्ट करते आता. मला स्क्रोलिंगच नाही जमत आहे त्यामुळे. हा, शोविंग होत्या मॅम. स्क्रोलिंग होतंय पण मला स्क्रोल नाही करता येते. तर स्क्रोलिंग काय इश्यू येतोय मला कळत नाही की का असं होतं. जे पॉइंट्स आपण सध्या डिस्कस आता पण केले दिसतंय? ते नाही, लक्षात. मायाचं कंटिन्यू करू शकता. म्हणजे माझ्याकडे सिलेबसची कॉपी आहे आणि कोणाकडे असेल तर ते अवेलेबल करून घेऊ आणि शकतो सिलेबस त्यानुसार. नाही. हा. ठीक ओके. आहे, होत आहे स्क्रोल. आता पण दिसतोय का? होत आहे. हा, त्या दिसतंय मॅम ना. आता स्क्रोलिंग होत आहे. हा, हा. ठीक आहे. सो आपण आता ह्या सगळ्या गोष्टी तर बोललोय. गुड आन्सर, गुड अंडरस्टँडिंग इज इक्वल्स टू गुड आन्सर. हा सगळ्यात महत्वाचा मंत्र हे असं सर्वात मला वाटतं. महत्वाचं आहे. ठीक आहे. ठीक आहे.
हम्म. आणि आन्सर GS चे आन्सर हे अँथ्रो सारखे नाही झालं पाहिजे, अँथ्रोचे आन्सर GS सारखे नाही झाले पाहिजे. ठीक आहे. ओळखताना नाही आलं पाहिजे की तुम्ही अँथ्रोचे स्टुडंट आहात, तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट आहात, तर तुम्हाला हे GS 2 निगेटिव्ह मार्क्स मध्ये पण देते बरं, हे निगेटिव्ह मार्क्स पण देते. हा एक्झॅक्टली जीएस निगेटिव्ह मध्ये मार्क्स येतात. जीएस मध्ये जर तुम्ही खूप तुमच्या ऑप्शनलचं जर हे केलं, म्हणजे जास्त जर डोकं लावत जर आपण हे केलं की नाही मला खूप जास्त अभ्यास झाला आणि ते वोकॅब्युलरी टाकत गेले तुम्ही मोठी मोठी, तर ते असं होते आणि की काही नाही ते टॉपिक्स आहेत असे ओव्हरलॅपिंग की ओके आता हे जसं मी हलका एक्झाम्पल हात मध्ये ठेव, दिलंय तुम्हाला. लिहिताना हलका हात ठेवायचा फक्त. लिहायचा पॉइंटच, हो. पण हलका हात ठेवायचा, समजलं? म्हणजे आता मोठे बघा मोठे मी तुम्हाला इथे दिलेलं आहे खाप पंचायत अँड टाइप्स ऑफ मॅरेजेस, सिव्हिलायझेशन, प्रीहिस्टॉरिक. आता निओलिथिक, तुम्हाला निओलिथिक बद्दल जर विचारलं तर तुमचा एन्शियंट हिस्ट्री मध्ये आन्सर वेगळा असला पाहिजे आणि जेव्हा अँथ्रो मध्ये लिहिता त्यातला आन्सर वेगळा असला पाहिजे. अँथ्रो मधल्या आन्सर्स मध्ये बरेचदा जेव्हा आर्किओलॉजीचे आन्सर्स असतात, जेव्हा जेव्हा तुम्ही फिजिकल अँथ्रोपॉलॉजी मधले आन्सर्स लिहित असता बायोलॉजी रिलेटेड, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मार्क्स वाढवून देतात. ठीक आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रॉपर मेन्सला असताना तेव्हा तुमच्याकडे एक प्रॉपर ते तुमच्यानुसार तुम्ही जेव्हा तयार करतात की तुमच्याकडे डायग्राम साठी एक वेगळी बुक तयार झालेली असते की मी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कसं करणार आहे. हे मी खूप ते महत्वाचं डायग्राम घेतलेलं आहे. ते ते डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन सुद्धा GS मध्ये वेगळं असतं आणि अँथ्रो मध्ये वेगळं असतं. त्याचा डिफरन्स तुम्हाला तयार करता आला पाहिजे. हे ठीक आहे. महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग कराल त्यावेळेस ही गोष्ट एका दिवसात जमणारी नाहीये, ही गोष्ट प्रॅक्टिस नुसारच येते. ओके. ओके, एक याच्यामध्ये अजून सांगतो. हा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे. डायग्राम जे मी त्याचे टाइप्स पण सांगितले तुम्हाला एका वेबिनारमध्ये. सो असं खूप वेळा कन्सिडर होते की डायग्राम ऑप्शनलमध्ये होत नाही अप्लाय, किंवा करायला नाही पाहिजे. सोशिओलॉजीमध्ये किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये डायग्रामचा स्कोप नाही. जर डायग्राम काढतो म्हटलं तर आमच्या मग कमी होतात अशा सब्जेक्ट्समध्ये. तो स्कोप जॉग्रफी आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये खूप आहे, समजलं? Anthropology सो मध्ये तो फायदा आहे. क्रिएटिव्ह त्यावेळेस आन्सरसाठी तुम्हाला खूप जास्त स्कोप राहते इथं. म्हणजे तुम्ही राईट क्रिएटिव्हनेस थ्रू 1-2 मार्क्स डायग्राम्स फेच कुठल्या करू काढाल शकता. तुम्ही हा टूल्सचे आन्सर्स हा टूल्सच्या सो काढू शकता. हा स्कोप तुम्हाला पॉलिटिकल त्यानंतर सायन्समध्ये भेटत नाही, सोशिओलॉजी भेटत नाही, हिस्ट्रीमध्ये भेटत, आणि जर भेटला पण तर हम्म, त्याचे ते आन्सर्स एक्सेप्ट होत नाही, तिथं निगेटिव्ह मार्किंग होते उलट. तुम्हाला बरोबर. पॅराग्राफमध्येच जावं लागते, तुम्हाला सेंटेन्समध्येच जावं हम्म, लागते. इव्हन तुम्ही पॉइंटर्समध्ये पण नाही जाऊ शकत त्या ऑप्शनलमध्ये. इथं स्कोप आहे. हे कन्सिडर करा, हे महत्वाचं आहे. हम्म. ठीक आहे. पण आता ब्रांचेस नुसार आपण करूया. ठीक आहे. म्हणजे नॉट एक्झॅक्टली ब्रांचेस, पण अँथ्रो मध्ये जे जे पार्ट तयार होतात जेव्हा आपण अभ्यास करतो की आपल्याला ओके फिजिकल अँथ्रो मला या मंथ मध्ये पूर्ण फिजिकल अँथ्रोच आठवायचे, तर आपण कसं करतो त्यानुसार आपण जाऊयात आता. ओके. फिजिकल अँथ्रोमध्ये मार्क्स ना खूप जास्त मिळवण्याचे चान्सेस असतात, कारण ओके सेल डिव्हिजन हे सेल डिव्हिजनच आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा काही तुम्ही लिहू नाही शकत. बाहेरचा डेटा तुम्हाला काही लिहायची गरज नाहीये. ठराविकच लिहावं लागेल, जेवढ्याच तेवढंच लिहावं लागणार आहे. ओके. त्यामुळे तिथे मार्क्स मिळवण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. म्हणून मी पहिलं फिजिकल अँथ्रोच चालू केलं. फिजिकल अँथ्रोवर भर द्यायचा. ज्याचं फिजिकल अँथ्रो चांगलं त्याचा अँथ्रोचा पेपर हा खरंच चांगला जातो आणि त्याला मार्क्स पण मिळवण्याचे पूर्ण चान्सेस असतात. आपण ठीक आहे थेअरीज मध्ये मार्क्स काढतील. बरेचदा तुमचं सोशल कल्चरल मध्ये पण मार्क्स, कारण खूप काही आहे लिहायला. प्रत्येक ह्युमनली पॉसिबल नसतं की प्रत्येक अँगलच त्यामध्ये कव्हर केला जाईल. कधी काही क्वेश्चन्स मध्ये नाही कव्हर केल्या जात, नाही सुचत त्या वेळेला आपल्याला. पण फिजिकल अँथ्रो मध्ये पाठांतर आणि लिहिणं बस एवढंच असतं. डायग्राम्स करणं. ठीक आहे. डायग्राम्स काढून तुम्हाला रिप्रेझेंट करावंच लागतं तिथे. जेव्हा सेलच्या डायग्राम असतात किंवा बोन्स वगैरेच्या डायग्राम्स असतात, ते तुम्हाला तिथे जमून जातं. अँथ्रो मध्ये प्रॅक्टिस सुद्धा पाहिजे. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे प्रिहिस्टॉरिक मधल्या प्रत्येक जसं ॲस्ट्रोलोपिथेकस वगैरे अशा सगळ्याच्या जेव्हा डायग्राम्स काढतात त्यावेळेस तुम्हाला डायग्राम्सचे वेगवेगळे म्हणजे ब्रेनचा जो आकार आहे तो तेव्हा त्यांचा कसा होता, आता होमोसॅपियनचा कसा आहे, असं डिफरन्स करताना सुद्धा तुम्हाला ते ब्रेन जमायला पाहिजे. ठीक आहे. जर जमत असेल तर प्रॉपरच म्हणजे काढायचा प्रयत्न करायचा. त्यामध्ये मार्क्स कटण्याचे पण चान्सेस असतात. ठीक आहे. आता सॅपियनचा आपला काहीतरी वेगळं होतंय. सॅपियनचा ॲस्ट्रोलोपिथेकसला असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे. हम्म. आणि फिजिकल अँथ्रो मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट बुक लिस्ट जर बघायचं झालं तर त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले तुम्ही वाचायचं आहे पीनाथ.
ठीक आहे. पीनात मध्ये बरेच कॉन्सेप्ट क्लिअर होतात तुमचे. रादर तुम्ही 11th-12th ला पण ते सगळं वाचलेलं असतं. ठीक आहे. त्याचंच थोडं इव्हॉल्व म्हणजे आधीच्या टाइम मध्ये कसं होतं, आता कसं कसं इव्हॉल्व होत आलंय. त्याचे नीड कशा आहेत आपल्याला आपल्या म्हणजे आजच्या टाइम मध्ये आपल्याला त्याच्या नीड्स कशा आहेत या असं त्याचं वाढत आपला सिलेबस नुसार. एक मिनिट. सिलेबस आहे ना जवळ? हॅलो. आहे. हा. तर जेव्हा क्रोमोझोम अँड क्रोमोझोमल aberrations in हम्म, man and methodology, ठीक आहे. सेक्स हम्म, क्रोमोझोमल aberrations जेव्हा तुम्ही वाचता, डिसीजचे जे आहेत क्लिनफिल्टर्स वगैरे, ठीक आहे. हे सगळं अंडरस्टँडिंग येतं. ह्या गोष्टींची अंडरस्टँडिंग जर प्रॉपर असेल तर तुम्ही आन्सर प्रॉपर लिहू शकाल. बरोबर. हम्म, हम्म. आणि ते सगळं पिनात मध्ये तुम्हाला छान दिलेलं आहे. पिनात नसेल वाचायचं तर फक्त नोट्स मध्ये जर वाचायचं असेल तर मुनिरत्न सरांच्या पण नोट्स त्याच आहेत. ठीक आहे. काय आहे ना बरेच सोर्सेस आहेत. पण सोर्सेस एकाच म्हणजे एका कोर बुक मधूनच आलेले असतात. 10,000 सोर्सेस वाचण्यापेक्षा एक कोर बुक मधून तुम्ही आणि सगळंच नाही वाचायचंय. कुठलीही बुक मी एक ठिकाणी लिहिलेलं पण आहे. डोंट रीड एनी बुक पेज टू पेज. ठीक आहे. प्रत्येक बुक ही पेज टू पेज वाचायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे जे एकदम कोर बुक आहे त्या म्हणते मी. पण हम्म. जे इम्पॉर्टंट आहे ते तर तुम्ही काढू शकता. बरोबर. आता तुम्हाला आन्सरनुसार जर तुम्ही पीवायक्यू जर पूर्ण पाहिले असाल तर तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला किती काढायचंय. तुमच्या सिलेबसची रिक्वायरमेंट काय आहे, तुमच्या क्वेश्चन पेपरची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार तुम्ही त्यातून डेटा फेच करता. बरोबर. त्यानंतर अँथ्रोडेमिस्टिफाय मध्ये पण अक्षय जैन सरांनी बरंच काही चांगलं दिलेलं आहे. त्यानंतर मला वाटतं एक मिनिट. अनन्या रेड्डी मॅमच्या पण नोट्स त्यावर छान आहेत. तर ते पण एकदा बघून घ्याल. आणखी म्हणजे मी माझ्या साईडने सांगते, जर मी कोणाचं पहिल्यापासून अँथ्रो फॉलो केलं असेल ना, तर अनुदीप दुरी-शेट्टी सरांचं अँथ्रोसाठी बरंच काही मटेरियल अवेलेबल आहे. त्यांनी एक एक टॉपिक वर काय काय स्वतः प्रिपेअर केलं म्हणजे फिनॉमिनल मार्क्स आहेत अनुदीप दुरी-शेट्टी सरांचे त्यावेळेसचे. मॅम नाव ठीक परत आहे. सांगता एकदा. क्लिअर अं, आलं नाही आवाज. मी सांगतो. अनुदीप अनुदीप दुरी-शेट्टी. अनुदीप दुरशेट्टी सर आहे. हे 2018चे टॉपर ओके. राहिलेले आहे UPSC मध्ये. आणि तुम्हाला यांच्याविषयी रँक 1 सांगतो. होते. हा, रँक 1 होते. तुम्हाला यांच्याविषयी सांगतो की यांच्या म्हणजे यांच्या रँक 1नीच अँथ्रोपॉलॉजी याच्यामध्ये आला, फोकसमध्ये आला. फोकस मध्ये आलेला आहे. तिथूनच अँथ्रोपॉलॉजी ॲज अ सब्जेक्ट खूप मुलं घेऊ लागले. आणि खरं अँथ्रोपॉलॉजी किती इम्पॉर्टंट आहे याची सर्वांना जाणीव होऊ लागली, फक्त या एका व्यक्तीच्याने. ठीक आहे. आणि यांचं मी तुम्हाला वेबिनारमध्ये ती डायग्राम दाखवली होती ना, ते घर होते, झाड होते, त्यांनी झोपडी काढली होती, ते यांचं आन्सर होतं. एक वेळा तो वेबिनार चेक करून घ्या. तर ऍक्च्युली अनुदीप दुरी-शेट्टी सरांचं एस अँथ्रोपॉलॉजी नावाचं वेबसाईट आहे. ठीक हा आहे. हा, हे त्यावर पण तुम्हाला इच अँड इच गोष्ट तिथून मिळून जाईल. माझ्याजवळ असेल तर मी दाखवू शकते. एक मिनिट. ओपन केलेलीच नाही. म्हणजे माझं सुद्धा हे टॅबवर नेहमी ओपन असतं. कारण सरांच्या नोट्स या खरंच ऍक्च्युली आणि होत त्यांनी नाही खूप ओपन. पॉइंटर्स मध्ये नोट्स काढलेले आहे बरं. बरोबर बरोबर. खूप पॉइंटर्स मध्ये काढलेले आहे, म्हणजे एक एक पॉइंट वरती ते आन्सर लिहू शकतात असे नोट्स आहेत. फक्त असं आहे की ते हम्म. पॉइंटर बद्दल आपल्याला माहिती पाहिजे पूर्ण गोष्टी. जेव्हा तुम्ही सिलेबस सोबत पूर्णपणे क्लिअर असाल ना, तेव्हा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बरोबर जमतात. आणि पीवायक्यूचा तुम्ही पूर्ण उपयोग करता आला बघा, पाहिजे तुम्हाला. ऑप्शनल म्हणजे PYQs एवढं लक्षात ठेवा. ऑप्शनल म्हणजे पीवायक्यू बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जायचं. फिजिकल एंट्री बद्दल कोणाला काही डाऊट आहे? हॅलो. सध्या तुम्हाला जर वरचं नाही जरी मॅम समजलं सिलेबस, तरी बुक्स समजले का हे लक्षात घ्या. हा, बुक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की हम्म, हा, म्हणजे वरचं नाही कन्सेप्ट जरी. साठी हवं तर आपण कारण की पुन्हा आता कसं आहे, घेऊयात. आता जसं म्हणजे लास्ट स्लाइड त्यामध्ये मध्ये 3 बुक्स होते, मी तिन्ही बुक्स घेतो, वाचतो. मला ना 15-20 पानामध्ये समजते की माझी रीडिंग कोणत्या बुक सोबत हे होत आहे, म्हणजे कनेक्ट होत आहे, मॅच कोणत्या होते. रीडिंग सोबत हो. होत आहे. सो मग मग मला समजते की यार ही बुक नाही, मग माझ्याकडे 2 राहतात. मग त्याच्यानंतर जेव्हा मी अंडरस्टँडिंग घेत जाणार तेव्हा मला समजते नाही मला एकच बुकची गरज, दुसरी पण नाही, म्हणजे 3 पैकी एकच राहिली शेवटी माझ्याकडं.
यावेळी हे जर म्हटलं ना तुम्हाला, मग अक्षय जैनची पण गरज नाही, मुनिरत्नम सरांची पण गरज नाहीये. तुम्ही पीनाथ वर कम्प्लीट रिलायबल राहू हा शकता. जे काही असेल प्रायमरी समजलं सोर्स तुम्हाला आहे ते का माझं काय म्हणणं असं होतं. ते तुम्हाला वाचल्यावर तुम्ही जेव्हा अंडरस्टँड कराल सगळं सिलेबस आणि पीवायक्यू, ओके माझं पीनाथ मध्ये कव्हर होत आहे का, ठीक आहे माझं मुनिरत्नम मध्ये कव्हर होतंय का, मी हेच करेन. ब्रेन ट्री पण बघू शकता, मी तिथे लिहिलेलं नाहीये. ब्रेन ट्रीच्या पण नोट्स आहेत. ब्रेन ट्रीच्या ह्या सगळ्याच विषयांसाठी म्हणजे सगळ्याच पार्टसाठी अवेलेबल आहेत. पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही आहे कव्हर केलेलं ब्रेन ट्री मध्ये. पण आता ह्या नोट्स ना थोड्या म्हणजे आता मागे पडायला लागल्यात, त्यामुळे सगळे आता मला तरी वाटतं की पुन्हा एकदा कोर बुक वरच यायला लागलेत स्टुडंट्स, आणि मग त्यात त्यात काहीतरी इनोव्हेशन करून स्वतःच्या नोट्स तेव्हा ते बनवतात. सो मी अगेन तुम्हाला इन्सिस्ट करेल की तुम्ही कोर बुक सोबत असाल तर जास्त चांगले. बाकी तुम्हाला जसं सूट होईल त्याप्रमाणे. ठीक आहे, पुढे जायचं. Yes. सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी. सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे मॅरेज, रिलिजन, त्यानंतर किनशिप, ठीक आहे. तिकडे पार्ट 2 मध्ये तुम्हाला इंडियन अँथ्रोपॉलॉजी मधला बराचसा पार्ट जो तिकडे विलेजेस वगैरे हे सगळं तुम्ही त्यामध्ये कव्हर करू शकता. ठीक आहे. सोशो कल्चरल एकदा जर इकडे चालू केलं ना पूर्ण कव्हर करून घ्यायचं, ते जास्त फायद्याचं राहील. की म्हणजे एक पूर्ण सोसायटल व्ह्यूज तुम्हाला आधी पूर्ण ज्या कोर टॉपिक्स आहेत जसं मॅरेज, रिलिजन, किनशिप, फॅमिली, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या की मग तुम्ही इंडियन अँथ्रो मधलं जे पूर्ण आहे दिलेलं विलेजेस वगैरे हे सगळं कव्हर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रक्चर अँड नेचर म्हणजे ज्यामध्ये वर्णाश्रम, पुरुषार्थ, कर्मा, रीना हे सगळं कव्हर होतं. ठीक आहे. आणि हे खरंच खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तुम्हाला वाचायला पण छान वाटेल. वाचून तुम्हाला त्यातून म्हणजे बऱ्याच काही गोष्टी पण कळतील. आपल्या आधीच्या काळात कसं काय सगळं होतं. आणि शिवाय तुम्हाला लिहायला पण स्कोप आहे यामध्ये. ठीक आहे. बरंच काही तुम्ही मटेरियल यामध्ये यूज करू शकता. आणि असं नाहीये की एकाच टाईपचं ओके. फक्त इथे तुम्हाला डेफिनेशन सोबत क्लिअर राहावं लागेल. फिजिकल अँथ्रोमध्ये तुम्हाला परत प्रत्येक कन्सेप्ट सोबत क्लिअर राहावं लागेल. तुम्हाला इच अँड एव्हरी गोष्टीची नावं माहिती पाहिजे. तसं सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी मध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे की हा ओके डिफरन्स नोट करा. वर्णाश्रमचे हं? हा डिफरन्स नोट करा मग इथं. हम्म. कास्ट सिस्टम मध्ये तुम्हाला वर्ण काय आहे आणि कास्ट काय आहे, त्यानंतर ट्राईब कास्ट कॉन्टिग्नम कसा वर्क करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या सोसायटीमध्ये तुम्ही त्या सोसायटीचा एक पार्ट आहात, किंवा ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी वाचताना सुद्धा तुम्ही त्या सोसायटीचा एक पार्ट आहात, आणि मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला कशी दुनिया चालते असं इमॅजिन करत तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा तुमचा इंटरेस्ट पण वाढेल आणि तुम्ही अजून छान त्याला समजून घेऊ शकाल. जेव्हा तुमची कॉन्सेप्ट क्लिअरिटी वाढेल ना तेव्हा तुम्ही बरोबर आन्सर लिहायला लागाल. सो अँथ्रोमध्ये असंच चालतं सगळं, आणि म्हणूनच कदाचित मुलांचा जे IITians पण असतात, इंजिनियर्स पण असतात, तरी सुद्धा ते अँथ्रोपॉलॉजी मध्ये इतके छान स्कोअर करू शकतात कारण आफ्टर ऑल इंटरेस्ट आलेला असतो त्यांना त्यामध्ये. अं, त्यामध्ये जर बघायला गेलं तर इम्पॉर्टंट बुक्स जर बघायचे तर एम्बर अँड एम्बर अगेन, ठीक आहे, सोशल कल्चरल अँथ्रोपॉलॉजी बाय नदीम हसनैन सर, आणि ब्रेन ट्रीच्या नोट्स इथे खरंच खूप छान आहेत. त्यांनी बरंच काही मटेरियल आपल्याला रेडी करून दिलेलं आहे ओके. आणि त्यामधून तुम्ही वाचू शकता. एक मला क्वेश्चन आहे, मॅमला क्वेश्चन विचारतो की तुम्ही कोणत्या नोट्स वाचत आहे, ते पर्टिक्युलर नोट्स पण मेन्शन करा की मी सध्या या नोट्स वरती रिलाय करतो. मी स्वतः एम्बर अँड एम्बर आणि लास्ट स्लाइडचे पण. लास्ट यामध्ये पण पिनात फक्त. ओके. आणि या स्लाइड मध्ये या स्लाइड मध्ये फक्त मी सोशल कल्चरल अँथ्रोपॉलॉजी बाय नदीम हसनैन सर आणि ब्रेन ट्री. ओके. आणखी ओके. एक लक्ष्मी IASच्या नोट्स आहेत, त्या मी लिहिलेल्या नाहीये, पण लक्ष्मी IASच्या नोट्स त्या खरंच खूप छान ठीक आहेत, आहे. मी त्या हे पण का तुम्ही use विचारत करू आहे कारण शकता. की मॅम सध्या करंट ऍस्पिरंट आहे UPSCच्या. सो त्यांनी ऑलरेडी स्कॅन केलेले आहे. म्हणजे एक जे असते ना की खूप वर्षांनी झाले किंवा नवीन नाहीये, म्हणजे समजलं ना. सो त्यांनी काहीतरी एक हे करूनच इथं बुक्स मांडलेले आहे. सो त्याच्यामध्ये ते कोणते यूज करतात त्याला पण आपण प्रिफरन्स दिली पाहिजे, हे लक्षात घ्या. तुमच्या ठीक रीडिंग मध्ये पण आहे. त्याला इम्पॉर्टन्स द्या.
हम्म. आणि पार्ट 1 साठी हे सगळं नदी भस्मेन सर आणि ब्रेनट्रीच्या नोट्स तुम्ही यूज करू शकता. शिवाय पार्ट 2 साठी जर म्हणायचं झालं ना तर एन.के. वैद सरांचं पुस्तक सगळ्यात पहिले वाचा. एनी हाऊ वाचा. मी स्वतः पण वाचलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बरेच कन्सेप्ट क्लिअर वैद सर माहिती असतील तुम्हाला? वैद सर स्वतः म्हणजे खूप जास्त सिनियर फॅकल्टी आहे अँथ्रोपॉलॉजी मध्ये आणि वैद सरांचे क्लासेस म्हणजे तिथे ऍक्च्युली क्लासेस खरं तर नाही होत. पूर्ण 1 टू म्हणजे ए टू झेड तुम्हाला सिलेबस शिकवला जात नाही. पण सर ज्या पद्धतीने टॉपिक शिकवतात आणि टॉपिक सांगतात, त्याला एक्सप्लेन करतात, मुलांकडून क्वेश्चन्स येतात, सर त्याचे आन्सर करतात, त्यामध्ये बरंच काही क्लिअर होतं. आणि सरांचं बुक हे जे आहे एन.के. वैद इंडियन अँथ्रोपॉलॉजी छान बुक आहे. तुम्ही त्यावर रिलायबल राहू शकता पहिल्या सगळ्यात बेसिक रीडिंगसाठी आणि मग त्याच्यानंतर जर ऍड करायचं असेल तर मुन्नीरत्नमचे नोट्स. मुन्नीरत्नमचे नोट्स आणि मी लक्ष्मी IAS म्हणून आहे त्यांचे पण नोट्स. पण ते मिळणार नाही तुम्हाला. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी शेअर करेल. अगेन तुम्हाला रेफरन्ससाठी जर पाहिजे असेल तर विवेक भस्मे सरांचं बुक बघू शकता किंवा मग अँथ्रो डिमिस्टिफाईड आन्सर रायटिंगसाठी म्हणजे कसे आन्सरचं स्ट्रक्चर असलं पाहिजे, किती डेफिनेशन्स वगैरे कसं क्लिअर लिहायला पाहिजे आपण त्यासाठी मग तुम्ही एक आणि हा मी अगेन एक गोष्ट सांगेन त्यासाठी तुम्ही एक हॅलो हा किंवा विवेक भस्मे सरांचं बुक चेक करा. 2 पैकी एकच. आवाज येतोय का तुम्हाला माझा? येत आहे आता. बघा आता 2 स्लाइड मध्येच जर बघितलं आपण तर 5-6 बुक्स झाल्या. समजलं ना तुम्हाला मी काय बोललो होतो आधी, की एवढं जर वाढत गेले तर खूप मोठे म्हणजे खूप जास्त बुक्स होणार. सो सॉर्टिंग ऑफ द बुक्स पण एक इम्पॉर्टंट टास्क राहते ऑप्शनलमध्ये. ॲट द एंड तुम्हाला कशावरती रिलाय करावं लागते आणि फक्त मग त्याच्यावरतीच रिलाय करावं लागते. मग असं नाही होणार की 1 वर्ष झाल्यावर आता तुम्ही दुसऱ्या बुक्सकडे जा. आणि खूप विद्यार्थी असे पण आहे की जे ऑप्शनल चेंज करतात आणि मग त्यांना समजतं की हा ऑप्शनल माझ्या काही कामाचा नाही किंवा म्हणजे मी त्याला हँडल नाही करू शकत. अशी पण परिस्थिती म्हणजे व्हायला नको उद्या तुमच्यासोबत. सो याची पण काळजी घ्या. समजलं? नाही तर कधी असं होते की तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय करता बट जस्ट तुमची रीडिंग चुकीची राहते म्हणजे रेफरन्स बुक असो किंवा तुमचे नोट्स असो आणि तुमचं ऑप्शनलमध्ये मार्क्स कमी भरतात म्हणून तुम्ही सिलेक्ट नाही होत आणि नेक्स्ट इयर तुम्हाला असं वाटतं यार हे पुस्तक जर त्यावेळेस रीड केली असती तर 1-2 म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये एक अर्धा दीड मार्क्सचा एज असता. सो त्या गोष्टी इथं नाही व्हायला पाहिजे म्हणून इथं सॉर्टिंग जेव्हा करता तुम्ही तर ते प्रॉपर झाली पाहिजे. याला 1 महिना लागला तरी चालतं. बरोबर. आणि जर टॉपर्सच्या नोट्स जर बघायच्या झाल्या ना तर उमा हराती, अपाला मिश्रा म्हणजे सिलेक्टेड टॉपर्सच्या बघितलेल्या जास्त बऱ्या राहतील. ठीक आहे. त्यानंतर या टॉपर्सने अपाला केलेले मिश्रा पेपर्स मॅम जे होत्या ना यांची हँडरायटिंग चेक करता तुम्ही. अपाला मिश्रा मॅमची ना हँडरायटिंग चेक करता. जाऊ पुढे कोणाला काही हा हा प्रॉब्लेम सोशल मध्ये काही पण असेल तर प्लीज विचारा. नो मॅम. किती बुक्स घ्यावे लागतील मॅडम? 2-4 सध्या तरी. सिलेबस कव्हर करायचं का पूर्ण? ते सध्या रेफरन्स बुक सांगत आहे ऍक्च्युली बरं ठीक आहे आपण पहिले ती स्लाइड क्लिअर करूयात आणि मग नंतर बाकीच्या पार्ट्स वर येऊयात. ठीक आहे. मी तुम्हाला जस्ट एक हा प्लॅन म्हणून जर आपण म्हटलं हा की प्लॅन जानेवारी बघून घ्या. हा पासून प्लॅन करत बघून. असाल ठीक आहे जानेवारी पासून जर चालू करत असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही हात लावाल प्रीहिस्टॉरिक पिरियडला. ठीक आहे. म्हणजे माणसाची उत्पत्ती कुठून झाली इथपासूनच तुम्ही सुरू कराल बरोबर. खालूनच चालू कराल ना. त्यामुळे आपण पहिले आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीला बघूयात. आर्किओलॉजिकल अँथ्रोला जर तुम्ही पेपर 1 मधले 1.1, 1.2 तर 1.6 पर्यंत नंतर मधला पार्ट जातो 1.7 ड्रॉप त्यानंतर 1.8 इथपर्यंत जर काही 2 वीक लागतील कदाचित हे कव्हर करायला. ठीक आहे. जर तुम्ही कोर बुक मधून जर करणार असाल तर DK भट्टाचार्य इज गुड नोट्स. अगेन ज्याला कोणाला नोट्स पाहिजे असेल तर ती माझ्याकडे आहे लक्ष्मी IAS त्यामधून पण छान कव्हर होऊन जाईल. हे पॉइंट्स काय मेन्शन केले 1.2 हे मला नाही कळले.
सिलेबसचे पार्ट ते आहे. हा ठीक सिलेबस आहे पॉइंट ठीक आहेत ओके सर. ओके ओके ठीक हा सिलेबसचे समजलं हा पॉइंट आहेत. नाही इथं म्हणजे रेफर नव्हतं केलं म्हणून ठीक हा आणि पेपर 2 चा अगेन 1.1 1.2 1.3 ते पण प्रीहिस्टॉरिकला आर्किओलॉजी हा अटॅच आहे मध्ये सगळं कव्हर होतं. ठीक आहे. तर जानेवारी मध्ये तुमचं आर्किओलॉजीचं सगळं आटपून जातंय. ठीक ठीक आहे. अगेन जानेवारीचा जर थोडा पार्ट उरला आणि मग नंतर फेब आपण पूर्णपणे देऊयात सोशो कल्चरल किती अँथ्रोपॉलॉजी. तास द्यावा लागणार जानेवारीमध्ये म्हणजे प्रत्येक रिडिंगला बघा तुम्ही जर दिवसामध्ये जर तुम्ही ऍटलीस्ट 10 आवर्स जर स्टडी करायचं जर ठरवताय ऑब्व्हियसली तुम्हाला जून पर्यंत सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमची प्रिलिम्स आहे. बरोबर. तर तुम्हाला ऍटलीस्ट 4 महिने तर तुम्ही 4 महिने मेन्सचा अभ्यास कराल पहिले 4-5 महिने. त्यानुसार तुम्ही 3-4 तास जर दिले तर मला वाटतं की एवढं कव्हर होऊ शकतं. रोज रोज 3.5 ते 4 तास तर द्यायला पाहिजे अँथ्रोला असं मला ठीक आहे वाटतं. ठीक आहे म्हणजे कव्हर करायचं असेल ठीक आहे समजलं येस. म्हणजे एक डिटेल व्यवस्थित ऑप्शन जर तुमचा कव्हर झाला ना तुम्हाला मेन्स लिहिण्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स तयार होईल ठीक आहे आणि सो तो कॉन्फिडन्स तुम्हाला प्री मध्ये पण हेल्प करेल. आपण एक कन्सिडर करू की 3 तास रोज द्यायलाच पाहिजे ठीक आहे नेक्स्ट 6 मंथ्स किंवा 2 हा तास मागे पुढं सर 2 तास तर खूप कमी झाले. 3 3 3.5 तास 4 तास तरी मी म्हणेल. ठीक आहे तर 6 हा मंथ्स जर जो मी प्लॅन बनवलाय त्यानुसार तर नक्की हा सांगते. चालेल मग हा प्लॅन कारण एक्झॅक्ट यामध्ये लक्षात तुमचं घेऊन पूर्ण जानेवारीमध्ये तुम्ही डिटेलमध्ये आर्किओलॉजी पूर्ण कम्प्लीट होतंय. फेब्रुवारीमध्ये जर आपण बघायला गेलं 2.1 to 5 आणि त्यानंतर 6 ड्रॉप करूयात अगेन 7 हे सगळं आणि इकडे पेपर 2 चं 2.2 to 3.4 सिलेबस आहे ना तुमच्याकडे. सिलेबस घेऊन बघा फक्त एवढं. याचा स्क्रीनशॉट टाकून देतो आणि हा ओके. तर 3.2 to 3.4 5.1 to 5.3 5.1 म्हणजे अगेन विलेजेस लिंग्विस्टिक आणि नंतर इंडिजिनस एक्झोजिनस ज्यामध्ये संस्कृतायझेशन वगैरे सगळं वेस्टर्नायझेशन हे सगळं कव्हर होतं. अगेन तुमचं सोशो कल्चरल अँड इंडियन अँथ्रोपॉलॉजीचा मेजर पार्ट कव्हर झालाय. हे सगळं झाल्यानंतर हे तुम्हाला ह्या 2 गोष्टी खरंच इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस तुम्ही थेरीज करता. ठीक आहे. ह्याची क्लॅरिटी तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अगेन मार्चमध्ये फक्त फिजिकल अँथ्रोपॉलॉजी करा आणि बाकीचं आधीच्या याचं रिव्हिजन करा. ठीक आहे. तुम्हाला पार्ट 2 मधलं काहीच करण्याची गरज नाहीये. मार्च हा पूर्ण फिजिकल अँथ्रोपॉलॉजीला देऊयात आपण. 1.7 त्यानंतर 9.1 पासून ते 11.3 मला नाही वाटत की खूप जास्त टॉपिक्स आहेत आणि खूप पटापट कव्हर होतील. जर एक रीडिंग जरी दिलं ना सगळ्याला पटापट कव्हर होईल. थोडा मी एक फोर्स करेल की थोडं पाठांतरावर भर द्या. मी सुद्धा म्हणजे पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये अँथ्रोपॉलॉजीचं पाठांतर नव्हतं केलं. पण तिसऱ्या याला आणि आता सुद्धा खूप जास्त ट्राय केला की अँथ्रोपॉलॉजीचं पाठांतर जर करता आलं ना तर बरं पडेल. कारण तुम्हाला पटापट टर्म्स आठवायला मिळतील फिजिकल अँथ्रोपॉलॉजीला. सो ह्या पार्टमध्ये ह्या मार्चवाल्या पार्टमध्ये आपण 1.7 9.1 to 11.3 यामध्ये पाठांतर करूयात. ठीक आहे. सो दॅट तुम्हाला पटकन आयडिया येईल की ओके हे विचारलंय का मी पटकन हे लिहितो. असं म्हणजे तुम्हाला सुचेल त्या ठिकाणी. तिथे तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पण करायचंय. सो ते नोट्स कव्हर करता नोट्स काढता तुमचं तयारी होऊन जाईल. पुन्हा एप्रिलमध्ये 6 आणि 8 म्हणजे थेरीज तुमचं. ठीक आहे. थेरीजसाठी तुम्हाला म्हणून मी म्हटलं की फेब्रुवारीचा पार्ट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा की थेरीज येतात. ठीक आहे. थेरीजमध्ये आपण इथलं बघूयात एक मिनिट. अँथ्रोपॉलॉजिकल थेरीजमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं खरं तर. कारण थेरीज कुठल्याही ऑप्शनलच्या थेरीज असेल सोशो वगैरे मध्ये पण थेरीज पाठ करायला खूप जास्त कारण आपण रिसर्च नाही करत आहे. तरी सुद्धा आपल्याला ते रिसर्चचा एक पार्ट होऊन आपण त्याचा अभ्यास करत असतो. त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी गरजेची आहे. जी की आपण आधी पहिले 3 महिन्यात आपण सगळं काही क्लिअर केलं आणि मग त्याच्यानंतर आपण थेरीजवर आलोय. असा विचार करून चालायचं. ठीक आहे. थेरीजमध्ये शॉर्ट नोट्स तयार करायच्या आणि पहिले मी बुक सांगते मग त्यानंतर आपण त्यावर बोलूयात. सो थेरीसाठी उपाध्यायन पांडे ही मी स्वतः केलेली बुक आहे.
त्या म्हणजे खूप छान दिलेलं आहे. उपाध्याय पांडेवर तुम्ही कम्प्लीट रिलायबल राहू शकता. बरेच काही कव्हर केलेलं आहे. आणि एम्बर अँड एम्बर मध्ये पण थेरीज आहेत, पण थोड्या डिफिकल्ट लँग्वेज मध्ये सांगितलं गेलेलं आहे एम्बर मध्ये. तर तुम्ही म्हणजे मला नाही वाटत की प्रत्येकाला सूट होईल एम्बर अँड एम्बर मधल्या. सो उपाध्याय आणि पांडे मध्ये थोड्या चांगल्या लँग्वेज मध्ये दिलेलं आहे, सोप्या लँग्वेज मध्ये दिलं आहे, जे की आपल्याला समजायला. थेरीज तुम्हाला जोवर समजणार नाही तोपर्यंत तुम्ही ते लिहू नाही शकणार. त्यामुळे इझी लँग्वेज मध्ये वाचलेलं आपण बरं असतं. ठीक आहे. आणि एक आणखी एक वेबसाईट आहे युनिव्हर्सिटी ऑफ अल्बामा. ठीक आहे. ह्या वेबसाईटवर बरंच काही दिलेलं आहे थेरीज बद्दल, ज्या पूर्ण म्हणजे आपल्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज मध्ये थेरीज वाचल्या गेल्या, त्याचं रिप्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन्स आहेत त्यावर, ते तुम्ही कव्हर करू शकता. हॅलो, येतोय मॅम, आवाज येतोय. हा येतोय ना. ठीक आहे. तर तुम्ही यामध्ये बघू शकता अँथ्रोपॉलॉजीचे थेरीज वाचताना आपल्याला थिंकर काय म्हणतोय, थिंकरनी कसा विचार केला असेल, तो थिंकर एखाद्या ठिकाणी राहून, ठीक आहे, म्हणजे कुठल्या तरी सोसायटी ट्राईब सोबत राहून तिथे त्यांनी अभ्यास केलेला असतो त्यांच्यासोबत. ठीक आहे. मग आणि बरंच एक ठीक आहे, आपण पहिले त्यांनी अभ्यास केलेला असतो त्या ठिकाणी, त्यांनी बरंच काही तिथे त्यांचा अभ्यासलेला अभ्यास पेपर प्रेझेंटेशन थ्रू त्यावर मग अजून वेगवेगळ्या थिंकर्सचे अजून थॉट्स, की यांनी असं म्हटलं होतं, मग त्यांनी त्यांचे थॉट्स दिलेले असतात त्यावर. सो हे अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करताना तुम्हाला ॲज अ थिंकर त्यांच्या डोक्यात जाऊन विचार करावा लागेल, की ओके काय म्हणतोय तो, त्याचं म्हणणं काय आहे, त्यांनी कसं अभ्यासला असेल हा विषय, असा विचार करता आला पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्या थेरीज जास्त छान समजतील, त्यावरचे क्रिटिसिझम्स पण तुम्हाला काढता येतील आणि त्यांचं वर्क पण समजेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला विचार करायचा आहे. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट येतं की ट्राईब कुठली ट्राईब कुठल्या थिंकरनी स्टडी केलेली आहे, कुठला अँथ्रोपॉलॉजिस्ट तिथे गेला, ठीक आहे, कुठल्या एरियामध्ये स्टडी केली आहे. तर कधीतरी ना एक चार्ट बनवून ठेवायचा, जेव्हा तुमचं पूर्ण अभ्यासला जाईल ना, सगळं म्हणजे ऑलमोस्ट तुमच्या नोट्स वगैरे रेडी होतील, तुम्हाला सगळं सॉर्ट झालेलं असेल की ओके हे थेरीज आहेत अँड ऑल, एक बेसिक रीडिंग झालेलं असेल, तर एक लिस्ट काढायची. ठीक आहे, की अँथ्रोपॉलॉजिस्ट त्यांनी कुठल्या ट्राईब्सवर स्टडी केलेला आहे, कुठल्या भागात स्टडी केलेला आहे, असे 3 जर कॉलममध्ये तुम्ही नेहमीसाठी ते ठेवू शकाल तर तुम्हाला ते फायद्याचं राहील. ठीक आहे. यामुळे तुम्हाला कसं आन्सर लिहिताना पण प्रत्येक ठिकाणी केस स्टडी वापरावी लागते आपल्याला. तर इंडियन अँथ्रोपॉलॉजिस्टची थेरी तुम्ही पेपर 2 मध्ये वापरू शकता, की ओके ह्यांनी इथे अभ्यास केला, यांनी हे असं म्हटलंय. ठीक आहे. असं प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल्स द्यावेच लागतात. ठीक आहे. जसं किनशिपसाठी रेडक्लिफ ब्राऊन त्यांनी अभ्यास अंदमान निकोबारमध्ये केला, हे सगळं तुम्हाला तिथे लिहावं लागेल. ओके. आणि मग त्यांनी रिझन्स फॉर किनशिप हे सगळं म्हणजे बरंच काही त्यांनी अभ्यासलं त्यासाठी. ठीक आहे. तर ते तुम्हाला एक नेहमीसाठी लक्षात राहील, की ओके मला हेच लिहायचंय बरं का इथे, असं. ओके. हा, तर तो एक जास्त छान फायद्याचा हे राहील. त्यानंतर एक मिनिट, बघा आता म्हणजे जर किनशिप जर म्हणायचं झालं ना, तर किनशिपमध्ये जर हा रेडक्लिफ ब्राऊनचा आहे तर मॉर्गनचा वेगळा आहे. मॉर्गननी त्याचे टाइप्स दिले. ठीक आहे, किनशिपचे, की किनशिपमध्ये कुठले कुठले टाइप्स आहे, एक क्लासिफिकेटरी आणि एक डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स, असे 2 टाइप दिले आहे. की ओके क्लासिफिकेटरी म्हणजे खूप सारे आपले रिलेटिव्स असतात. ठीक आहे, वेगळे वेगळे म्हणजे अंकल आंटी सगळे एक्सटेंडेड सगळे रिलेटिव्स आले त्यामध्ये. आणि जे आपले हे आहे त्याच्यामध्ये फक्त आपले सख्खे, आपले वडील, आपली आई, आपला भाऊ, हे असं प्रत्येकाचे म्हणजे आता बघा इथल्या इथेच 2 अँथ्रोपॉलॉजिस्टचे व्ह्यूज तयार झाले. असं सगळं तुम्हाला तिथे कोरिलेशन बरोबर जमलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी थेअरीजमध्ये कराव्या लागतील. थेअरीजमध्ये आणखी एक आता म्हणजे मला पण एक इम्पॉर्टंट पार्ट वाटतोय, जर एमपीएससीचा विचार केला तर बरेच अँथ्रोपॉलॉजिस्ट हे मराठी सुद्धा होते, जसं इरावती कर्वे. त्यानंतर अजून मला ऍक्च्युली नाव नाही आठवत आहेत, पण बरेच महाराष्ट्रीयन सुद्धा आहेत अँथ्रोपॉलॉजिस्ट. ते एमपीएससीच्या हिशोबाने खरंच खूप जास्त महत्वाचे आहेत आणि त्यांच्या कामावर हायलाईट टाकेल एमपीएससी. ह्यावर थोडं जास्त वर्क केलेलं बरं राहील. ठीक आहे.
पार्ट 2 मध्ये आपल्याला अँथ्रोपॉलॉजिस्ट विचारलेले आहेत, म्हणजे दिलेले आहेत सिलेबसमध्ये. ठीक आहे, बरेच अँथ्रोपॉलॉजिस्टचे नावं दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तर मग त्यांच्या नावावर आपल्याला तिथे आपण चुकता कामा नये, ते हातातले मार्क्स राहतील एमपीएससी मध्ये. ठीक आहे, तिथे कराल. अगेन ठीक आहे, ब्रेन मध्ये पण बरंच काही छान दिलेलं आहे, पण मला वाटतं की उपाध्याय पांडे थेअरीसाठी छान राहील. यामध्ये अगेन तुम्हाला इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन तयार ठेवा प्रत्येक टॉपिक नुसार तुम्हाला, कारण जेव्हा फंक्शनलिझम वगैरे अशा वेगवेगळ्या थेरीज विचारतात, त्यामध्ये तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन रेडी असलं तर बरं पडतं. एक अजून याच्यामध्ये जर सपोज मॅम नाही म्हणत आहे कोणत्या बुक, म्हणजे सेकंड बुक थर्ड बुक जर नाही म्हणत आहे, तर याच्यामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे, हे ट्राईड अँड टेस्टेड आहे, की ते बुक्स या नाही आहे. उपाध्याय म्हणजे पांडे तुम्ही बुक आहे. एनर्जी वेस्ट नका करू. समजलं माझं एक्झॅक्टली, कसं आणि म्हणणं आहे? याच्यासोबत बरेच जण माखनच्या वगैरे पण सांगतात, पण माखनच्या ही ना थोडी कॉम्प्लेक्स बुक आहे. नाही तर कसं होणार So, की आज तुमचा मी वेबिनार यासाठी अरेंज केला की तुम्हाला फर्स्ट हँड एक्सपोजर भेटायला पाहिजे. ओके, जे सध्याचे जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्याकडून जे म्हणजे एक्सपिरियन्स आहे. नाही तर असं होणार की तुम्ही तिसरी चौथी बुक वाचा, नंतर तुम्हाला समजणार की तुम्ही डिमोटिवेट होसाल की अँथ्रो का घेता. मग तुम्ही मे बी असं होणार की अर्धा दीड महिन्यांनी ऑप्शनल स्विच करणार. म्हणजे तुमची म्हणजे रीडिंग जी पाहिजे ते पर्टिक्युलर राहायला पाहिजे. नंतर भले तुम्हाला समजे ना समजे ते वेगळी गोष्ट, ते तुमच्या अभ्यासाचा भाग आहे किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगचा भाग आहे, त्याच्यामध्ये कोणी हे नाही आहे. म्हणजे बट तुमची रीडिंग जे आहे ते एक्झॅक्ट असायला पाहिजे, म्हणून हे आहे. सो जेव्हा मॅम सांगत आहे की का नाही वाचायला पाहिजे, किंवा जे मुद्दे सांगत आहे की याच्यामध्ये डायग्राम नाही आहे, याच्यामध्ये हे आहे ते आहे, सो ते पण नोट करत चला की आपल्याला पण म्हणजे नाही तर नाहीच आहे ना. मग बेटर आहे की जे मॅम सांगत सध्या त्याला फर्स्ट प्रिफरन्स देऊन वाचा. जर तुम्हाला नाही लक्षात येत तर मग सेकंडमध्ये जा. समजलं? ओके, आणि पुढे जाऊयात आपण. जसं मी म्हटलं की एप्रिलमध्ये आपलं 6.1 to 9.3 आणि इकडे 6 to 8 आपलं कव्हर होतंय. अगेन आपल्याला ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी एप्रिल महिन्यातच आपल्याला, जर आपण इकडे थेअरीज कव्हर करतोय तर इकडे आपण अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी कव्हर करायला हरकत नाहीये. ठीक आहे, ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी करताना तुम्हाला खरंच खूप छान वाटेल की जेव्हा इतके सगळे तुम्हाला स्टडी, वेगवेगळ्या ट्राईब्स, त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे हे तुम्हाला कळेल त्यासोबत. ओके, आणि ट्रायबल अँथ्रोपॉलॉजीमध्ये लिहायला पण खूप खूप स्कोप आहे, ज्यामध्ये तुमचं GS2 मधला बराच पार्ट हा कव्हर होऊन जातो. ठीक आहे, ते पण नॉलेज तुमचं वाढू शकतं. आणि मग मे मध्ये आपल्याला फक्त उरतं काय आपलं की अप्लाइड अँथ्रोपॉलॉजी. अप्लाइड अँथ्रोपॉलॉजी आपल्याला तिकडे कव्हर करायला मिळेल, आणि इकडे अँथ्रोपॉलॉजिस्ट पण उरले. जर काही आपलं झालं आपल्याला मे मध्ये, जर आपण थोडासाच आपल्याला पार्ट कव्हर करायचंय, बाकीच्या पूर्ण पार्टचं रिव्हिजन करायचंय, इतकं जर इझिली तुम्ही जर कव्हर कराल तर अँथ्रोपॉलॉजी आपलं मे पर्यंत सॉर्टेड आहे. ठीक आहे, अँथ्रोपॉलॉजी हा कठीण विषय नाहीये, अँथ्रोपॉलॉजी हा सोपा विषय आहे. तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळतोय, तुम्हाला आन्सर रायटिंगला वेळ मिळतोय विशेष म्हणजे. ठीक आहे, आणि जर प्रॉपर तुम्ही, आता जर मला वाटतं की हा प्लॅन जरा डुएबल आहे ह्या सगळ्या गोष्टी, आणि बाकीचा GSचा अभ्यास पण कव्हर करायला वेळ मिळेल, तर असं जर बघून तुम्ही करू शकत असाल तर हरकत नाहीये. ठीक आहे, येऊयात आपल्या पुढल्या पार्टला. ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी. ठीक आहे, ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी मध्ये आपल्याला काय कव्हर करायचंय? जनरल अँथ्रोप बाय नदीम हसनैन, जी आपण सगळ्यात पहिली वाचलेली बुक असेल, त्यामध्येच बरंच काही दिलेलं आहे की आपल्याला लाईफस्टाईल कळून जाते की कसं आहे ट्रायबल लाईफ. ठीक आहे, मग त्यामध्ये एक पुन्हा असतं की जितके सारे अँथ्रोपॉलॉजी तुम्ही एम्बर अँड एम्बर वाचा, तेव्हा तुमच्या वाचण्यात जे काय अँथ्रोपॉलॉजिस्ट येतील, तुम्ही नदीम हसनैन वाचा, तुम्ही ज्या कुठल्या बुक्स वाचाल, जे कुठल्या तुमच्या नजरेखालून ट्राईब्स जात आहेत, तर त्या ट्राईब्सचा म्हणजे त्या ट्राईबचं नाव, त्या ट्राईबचा एरिया, ही एक लिस्ट आपल्याजवळ एक प्रायमरी आपल्या हाती असली पाहिजे. ठीक आहे, एक नेहमीसाठी एक आपली लिस्ट बनवून ठेवायची, सो दॅट तुम्हाला ते कामात येईल. अँथ्रोपॉलॉजिस्टचे नावं, त्यांचं त्यांचं काम, त्यांचे युनिव्हर्सिटीज, बरेचदा अँथ्रोपॉलॉजिस्टने कुठल्या वर्षी पब्लिश केलाय त्यांचा पेपर, त्याचं वर्ष सुद्धा लिहितात टॉपर लोक. ठीक आहे, आणि तिथे तुमचं खरं नॉलेज दिसतं. तर ते तुम्ही जर त्यावर जर थोडं हायलाइट केलं तर जास्त बरं राहील. या गोष्टी ज्या आहेत ना छोट्या छोट्या, या तुम्हाला जास्त मार्क्स देऊन जातात जेव्हा तुम्ही इयर लिहिताय.
इट मीन्स तुम्ही क्लिअर आहात तुमच्या कन्सेप्ट सोबत, हे दिसतं. आपण बरेचदा म्हणतो की ओके फॅक्च्युअल गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत, पण फॅक्च्युअल गोष्टी अशा तुम्हाला एज देऊन जातात, तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी, थोडं इम्प्रेशन बनवण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, तर ही लिस्ट कशी बनवू शकता तुम्ही. आणि ट्राईब्स कुठल्या एरियामध्ये आहे ही लिस्ट नेहमी आपल्या जवळ एक राहिलेली बरी असते. एम्बर अँड एम्बर मध्ये केस स्टडीज आहेत. ठीक आहे, जेव्हा तुमचं सिलेबस संपेल त्यानंतर तुमच्याजवळ बऱ्याच साऱ्या केस स्टडीज तयार झालेल्या असतील. ठीक आहे, वेगवेगळे एक्झाम्पल्स असतील. अँथ्रोच्या न्यूज मध्ये तुम्हाला बरेच काही कळेल. अँथ्रो न्यूज नावाचं एक चॅनल आहे टेलिग्रामला, त्यावर तुम्हाला अँथ्रो न्यूज कळत राहतील. ठीक आहे, अँथ्रो 360 डिग्री म्हणून एक छोटंसं मॅगझिन येतं दरवर्षीचं, त्यामध्ये पण अँथ्रोच्या न्यूज येतात. त्यात बऱ्याच साऱ्या केस स्टडीज असतात. ठीक आहे, त्या केस स्टडीज तुम्ही उचलू शकता आणि तुम्ही यूज करू शकता. अशा जेव्हा केस स्टडीज असतात ना आपल्याकडे, या केस स्टडीज अँथ्रोमध्ये तुम्हाला अँथ्रो किंवा सोशो यासारख्या सब्जेक्टमध्ये खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत ऑप्शनलमध्ये. तर तेव्हा ह्या केस स्टडीज किंवा मग तुम्ही जेव्हा सोशल इश्यूज आणि तिकडे ना तुम्हाला बरेचदा एक्झाम्पल म्हणून पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल ते देऊ शकता. तर एक लिस्ट त्याची पण ठेवायची की ओके अशी एक छोटीशी केस स्टडी आहे आणि मग ती कुठली आहे, अशी एक त्याची एक छोटीशी लिस्ट असली ना ती पण एक बरी पडते आपल्याला. ठीक आहे, तर ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी मध्ये जर सोर्सेस बघायला गेले तर ट्रायबल इंडिया बाय नदीम हसनेन सर. ठीक आहे, नदीम हसनेनची आपल्याला 2 पुस्तकं वाचायची आहेत, एक जनरल अँथ्रोपॉलॉजी आणि इकडे ट्रायबल इंडिया. ठीक आहे, ट्रायबल इंडिया ही खूप छान पुस्तक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बरंच ट्रायबल्स सगळा सिलेबसच कव्हर होऊन जातो. ठीक आहे, बरंच काही कव्हर होऊन जातं. अगेन इग्नू MA अँथ्रोपॉलॉजी मॉड्यूल मी का फक्त ट्रायबल अँथ्रोपॉलॉजीसाठी इथे डिस्क्राईब केलंय. बाकी तुम्ही हॅलो हॅलो हा, आवाज येत आहे. येतोय मॅम, क्लिअर येतोय आवाज. हा, तुम्हाला का बरं मी फक्त इथे डिस्क्राईब केलंय, कारण ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी मध्ये इग्नूच्या नोट्सला हायेस्ट म्हणजे हायेस्ट खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, आणि EPG पाठशालाचे व्हिडिओज आणि EPG पाठशाला ही वेबसाईट आहे. यावर बरंच काही अँथ्रोचं म्हणजे ऍक्च्युली अँथ्रोचा सगळा सिलेबस तुम्ही बघाल ना, तुम्ही एक एक वर्ड जर सर्च करून बघाल ना EPG पाठशालाला, एकेका वर्डवर तुम्हाला नोट्स मिळतील. एकेका नोट आपण म्हणतो बरेचदा की अँथ्रोपॉलॉजीमध्ये हा क्वेश्चन यार मी तर अख्ख्या सिलेबसमध्ये कधीच कुठे वाचला नाही, तो असतो EPG पाठशालावरून आलेला. तसंच इग्नूच्या मटेरियलमध्ये तो प्रश्न मिळू शकतो तुम्हाला. त्यामुळे इग्नूचं मटेरियल हे तुम्ही सगळ्याच पार्टसाठी वापरू शकता. इग्नू म्हणजे इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी माहिती असेल ना, ओपन युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, तर तिथल्या MA अँथ्रोपॉलॉजीच्या तुम्ही नोट्स बघा. तुम्हाला टेलिग्रामवर कुठेही मिळून जातील किंवा गुगलला टाका, गुगलला पण मिळून जातील. आणि EPG पाठशालाचे व्हिडिओज ज्यावर तुम्हाला त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत बरेच कॉन्सेप्ट. आपल्याला कॉन्सेप्ट जर आपल्याला जर त्यांनी पिक्चराइज दाखवलं तर पिक्चर मेमरी आपली शार्प असते, आपल्याला लक्षात राहतात त्या गोष्टी. ठीक आहे, तर तुम्ही EPG पाठशालावरून युट्यूबचे व्हिडिओ बघा. EPG पाठशालाचं मटेरियल मिळतं गुगलवरती, त्यावर बरेच म्हणजे खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला खरं तर अँथ्रोपॉलॉजीचे कव्हर होताना दिसतील. ऍक्च्युली आम्ही पण हे असतो की अरे बापरे इथला विचारला क्वेश्चन. ठीक आहे, तर EPG पाठशाला ही खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट वेबसाईट आहे. तुम्ही नक्की हेल्पफुल राहील तुम्हाला. आणि हे अगेन खूप कमी लोक यावर रिलाय करतात आणि जे करतात त्यांना फायदा आहे. ठीक आहे, अगेन ऑनलाईन तुम्ही सर्च करू शकता केस स्टडीज. मी तर सांगितलं की ओके करंट अफेअरच्या मॅगझिनमध्ये वगैरे मिळून जातात, पण जर तुम्हाला आणखी काही व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ते ऑनलाईन केस स्टडीज तुम्ही बघू शकता. अगेन योजनाच्या मॅगझिनमध्ये योजनाचं एकतरी मॅगझिन ट्रायबल डेटा असतोच. ठीक आहे, ट्रायबल बदली म्हणजे ट्रायबल पूर्ण थीमच असते त्या पूर्ण अँथ्रो. ते मॅगझिन आपल्याला अँथ्रोपॉलॉजीसाठी रिक्वायर्ड आहे आणि त्यातलं बरंच म्हणजे मटेरियल काढून आपण वापरू शकतो. त्यातले छोट्या छोट्या लाईन्स असतात ज्या की आपण इंट्रोडक्शनला कन्क्ल्युजनला वापरता येतील आपल्याला, बरोबर ना, की ऍटलिस्ट इंडियन अँथ्रोपॉलॉजीमध्ये किंवा ट्रायबलमध्ये तरी आपल्याला ते यूज करताच येतात. ठीक आहे, फिजिकलमध्ये नाही यूज करता येतील किंवा पण आपल्याला अप्लाइडमध्ये यूज करता येतील. आपल्याला ट्रायबलमध्ये, इंडियन अँथ्रोपॉलॉजीमध्ये, सोशो कल्चरलमध्ये यूज करता येतात त्या गोष्टी. ट्रायबलमध्ये तर बराच यूज असतो. सो तुम्ही योजनाचं मॅगझिन बघू शकता. ठीक आहे, ट्राईबवरचं सर्च करून बघायचं.
मागच्या 1-2 वर्षातले एडिशन्स मी आले कधी-कधी. जस्ट स्क्रोल करा. पूर्ण वाचायचं गरज नाहीये. जेव्हा तुम्ही स्क्रोल करता तुम्हालाच कळून जातं. जेव्हा तुम्ही पूर्ण सिलेबस बघितलेला असतो, तुमचा ऑलमोस्ट अभ्यास झालेला असतो, तेव्हा तुम्हाला कळून जातं की ओके हे तर आपल्याला इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला घ्यायचं आहे यातलं. अशा पद्धतीने. अगेन सगळ्यात इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी करता, सगळेजण करतात झाझा रिपोर्ट. ठीक आहे. झाझा रिपोर्ट हा पूर्ण म्हणजे ॲक्चुअली खूप मोठा रिपोर्ट आहे. पण जेव्हा म्हणजे बऱ्याच टॉपर्सनी खूप शॉर्ट क्रिस्प करून त्यांचे नोट्स टाकलेले मिळतात आपल्याला टेलिग्रामला. योगेश पाटील सरांचे आहेत, आय थिंक अनुदीप दुरीशेट्टी सरांच्या पण आहेत झाझा रिपोर्टच्या नोट्स अवेलेबल. सो त्या करू शकता. ठीक आहे. त्यातला डेटा, त्यातलं जे नंबर्स असतात ते सगळे म्हणजे त्यांच्या ट्रायबल डेव्हलपमेंटसाठी काय-काय केलेलं आहे, हे सगळं आपल्याला वेबसाईटवर सॉरी झाझा रिपोर्टमध्ये आहे. ठीक आहे. ते कव्हर करा. अगेन मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल ॲन्युअल रिपोर्ट त्यामध्ये आपल्याला दरवर्षीचे नंबर्स मिळतात. आणखी माझ्याकडे एक नोट्स आहे जी मी म्हणते लक्ष्मी IASची. तर ती जर तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला मेसेज करा. मी तुम्हाला त्या शेअर करते. त्यामध्ये खूप सुंदर डेटा दिलेला आहे. पार्ट 2चा तर बरंच काही कव्हर केलंय. म्हणजे प्रत्येक 2011च्या पॉप्युलेशनवर डिपेंड डेटा पूर्ण दिलेला आहे. ठीक आहे. तर तिथे आपण कव्हर करू शकतो. अगेन L2Aच्या टेस्ट सिरीज. L2Aच्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला टेस्ट सिरीजचं काय म्हणजे ठीक आहे, टेस्ट सिरीज तुम्हाला जी सुटेबल असेल ती तेव्हा तुम्ही लावालच. एक विजेता IAS चांगली आहे, L2Aची चांगली आहे. ठीक आहे. या तुम्ही लावू शकता. परत पण म्हणजे L2Aचे जे आन्सर्स आहेत ना, जेव्हा ते त्यांचे आन्सर्स तयार असतात, मॉड्यूल आन्सर कॉपीज, त्यामध्ये ते जे त्यांनी दिलेलं आहे ना, ते काढायचं. ठीक आहे. ते फायद्याचं आहे एक. अशा पद्धती आणि त्यातल्या त्यात केस स्टडीज पण मिळतात आपल्याला आणखी त्यातून नवीन. केस स्टडीजसाठी हंट चालू ठेवायचा. तुम्ही एक अँथ्रोपॉलॉजीचा स्टुडंट आहात आणि तुम्हाला केस स्टडीज जिथून मिळत राहतील त्या आपल्याजवळ आणि ठीक आहे. मग एका टाईमला तुम्हाला कळतं की ओके आपल्याला ह्याच एवढ्या केस स्टडी आहेत, आपल्याला मास्टर करायच्या आणि ह्याच आपल्याला सगळीकडे घुमवून फिरवून वापरायचे आहेत. त्यातल्या म्हणजे खूप साऱ्या तयार होतील. तुमच्याकडे जर 10 तयार होत असतील, तर त्यातल्या तुम्हाला 3 कशा वापरायच्या आहेत, ह्या नेहमीसाठी तुम्ही मास्टर करून ठेवलेल्या असल्या पाहिजे. आणि त्या जर युनिक असतील, बाकीच्यांपेक्षा वेगळ्या असतील, तर मग फारच छान. आणि आपण ट्राय करू शकतो ना, आपल्याकडे टेस्ट सिरीज नावाची गोष्ट असेल, जिथे आपण ट्राय करू शकतो, आपण लिहू शकतो, त्यावर मार्क्स पडतायत का आपल्याला, त्यावर रिस्पॉन्स कसा मिळतोय, हे पण आपण चेक करू शकतो. राईट? आणखी आता पुढे जाऊ. येस. आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी. आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीसाठी पीनातमध्ये बरंच काही कव्हर होऊन जातं आणि DK भट्टाचार्य. DK भट्टाचार्य मला नाही वाटत की पूर्ण वाचण्याची गरज आहे. बस तुम्ही रेफरन्ससाठी तुमच्या लॅपटॉपवर वगैरे जर मोबाईलवर फक्त एक PDF जर असली, तर तुम्ही त्यातला डेटा थोडाफार काढू शकता. बाकी बरेच काही आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीचं पीनातमध्ये कव्हर होऊन जातं. शिवाय बऱ्याच नोट्स अवेलेबल आहे. जसं मुनिरत्नम पण अवेलेबल आहे. एम्बर अँड एम्बरमध्ये पण कव्हर होतं. नंतर अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लिफाईड किंवा डेमिस्टिफाईड त्यामध्ये पण खूप काही दिलेलं आहे. सो मला वाटतं की ठीक आहे, मिझोलिथिक जर असेल तर मिझोलिथिकचा एक क्वेश्चन जर तुम्ही पूर्ण कव्हर करून घेताय सिम्प्लिफाईडमधून किंवा डेमिस्टिफाईडमधून, तर त्या आणि त्यातल्या डायग्राम्स डेमिस्टिफाईडमध्ये आणि सॉरी बसवेन सरांच्या नोट्समध्ये डायग्राम्स खूप व्यवस्थित दिलेले आहेत. तर त्या तुम्ही डायग्राम्स यूज करा त्यातल्या. कारण बरेच जे बुक्स आहेत, ठीक आहे, DK भट्टाचार्य वगैरे, तुम्हाला बुक्समध्ये प्रिंटेबल डायग्राम जास्त म्हणजे असं प्रॉपर ओळखून नाहीयेत. तर त्यामध्ये ज्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला आन्सरमध्ये कशी काढायची आहे, ते पण आपल्याला माहिती राहतं. ठीक आहे. सो त्यातले डायग्राम जास्त यूज केलेल्या बऱ्या राहतील. आणि ठीक आहे, फायलोजेनिक स्टेटसवर आपल्याला काम करायचं. आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे. जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन पाठ असलं पाहिजे. अगेन त्यावरही तुम्ही एक क्रिस्प नोट्स बनवू शकता, जे की आपल्याला पाठांतर करायचंय त्यासाठी की कुठल्या म्हणजे कुठे डिस्ट्रीब्युशन होतं. अगेन ह्यामध्ये पण MPSC क्वेश्चन विचारेल, कारण बऱ्याच निओलिथिक साईट्स तुम्हाला निओलिथिक साईट्स तर बऱ्याच महाराष्ट्रामध्ये भेटतात. महाराष्ट्राच्या अँगलनी हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तुम्ही एक MPSCचा पेपर देताय आणि एक्सपेक्टेड आहे की MPSC विचारेल महाराष्ट्राच्या दृष्टीने क्वेश्चन. ठीक आहे.
सो नेवासा वगैरे ह्या सगळ्या साइट्स आहेत आणि ज्याचं खरंच खूप जास्त महत्व आहे आणि ते तिथे क्वेश्चन विचारू शकतात. अगेन इथे तुम्ही मार्क्स घेऊ शकता. बाकी मुलं विचार करतील नाही करतील यावर तुमच्याजवळ विचार करण्याचा हे आहे. तुम्ही इथे मार्क्स कव्हर करू शकता. ठीक आहे. आणि ड्रॉ डिपिक्टिंग साइट नेम्स, मॅप इथे मॅपचं पण इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. बऱ्याचदा बऱ्याच ऑप्शनमध्ये आता जसं सरांनी सांगितलं की जिओग्राफी आणि इथे अँथ्रोपॉलॉजीमध्ये आपल्याला जर इथे एज मिळतोय, आपल्याला रिप्रेझेंट करायला मिळतंय तर हरकत नाहीये ना. आपण तिथे दाखवू शकतो की ओके महाराष्ट्र जरी असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साईट माहिती आहे की नेवासा कुठे आपल्याला दाखवू शकतो आपण. तर अशा पद्धतीने थोडं कधी ह्या गोष्टी व्हॅल्यू ॲडिशन वाल्या गोष्टी तुम्हाला मदत करतात. इथे सायंटिस्टचे नेम अगेन सायंटिस्टचे नेम तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. कुठली साईट रिलेटेड असतात. जसं हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे बऱ्याच सायंटिस्टचे नावं, तिथले फाइंडिंग्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. इथे तुम्ही चुकता कामा नये. ठीक आहे. इथे जर चुकले ना तर इथे ऍक्च्युली त्यांना मार्क्स आपल्याला पकडायला आपल्याला म्हणजे चान्स देतोय आपण त्यांना. इथे चुकता कामा नये. ठीक आहे. पुढे जाऊ का? हो. शेवटचं आहे आपलं ऍप्लिकेशन ऑफ अँथ्रोपॉलॉजी. ऍप्लिकेशन ऑफ अँथ्रोपॉलॉजीवर ऍक्च्युली यावर्षी बरेच क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजूनही क्वेश्चन्स वाढतील. म्हणजे नो वंडर की तुम्हाला एआय विचारतील. एआय आणि अँथ्रोपॉलॉजीचं कुठंही रिलेशन जुळवू शकतात. ठीक आहे. सो तुम्हाला त्याच्याशी आता जसं टेक्नॉलॉजी वगैरे विचारतच आहेत ऑलरेडी. जर स्पोर्ट्स अँथ्रोपॉलॉजी विचारतायत ह्या गोष्टींवर आतापर्यंत प्रश्न येत नव्हते. ठीक आहे. पण आता आपल्याला क्वेश्चन्स त्यावर यायला लागले आहेत. ऍप्लिकेशन ऑफ अँथ्रोपॉलॉजीवर आपण बरेचदा फूड अँथ्रोपॉलॉजी वगैरे ह्या गोष्टींवर बरेचदा आपण इग्नोर मारत होतो हे टॉपिक्स. ठीक आहे. जसं यावर्षी आय थिंक टेस्ट ट्यूब बाय वीक यावर क्वेश्चन विचारला. आय थिंक मला आठवत नाहीये. सेरोगसीवर क्वेश्चन विचारला. सेरोगसीवर क्वेश्चन विचारला. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला खूप जास्त लक्ष. फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी आपण ह्या गोष्टी खूपदा इग्नोर करतो. ठीक आहे. आपल्याला वाटतं की अरे पीवायक्यू मध्ये ह्या क्वेश्चन्स तर विचारले पण नाहीयेत. पण आता क्वेश्चन्स त्यावर फोकस व्हायला लागले आहे. त्याचा स्कोप वाढलेला आहे. कंटिन्यू आयोग एकाच याच्यावर प्रश्न नाही विचारत राहणार तुम्हाला. ठीक आहे. आयोगाला पण काहीतरी वेगळं ट्राय करायचं. आयोगाला पण वेगळं काहीतरी बघायचंय तुमच्याकडून काय येतं. ठीक आहे. तर आपल्याला थोडे टॉपिक्स आपल्याला स्वतःला पण विचार करून आपल्याला एक आपला वाईड अँगल म्हणजे करावं लागेल की विचार करण्याचा. फक्त एवढाच सिलेबस आहे आणि मी एवढेच पीवायक्यू दिसत आहेत आणि मी एवढं करतो. पीवायक्यू नो डाऊट आपल्याला करावेच लागतील. पण नवीन काहीतरी यामध्ये आहेत का तर ते तुम्हाला कुठून कळेल की तुम्हाला न्यूजवर लक्ष ठेवावं लागेल. करंटमध्ये काय काय चाललंय. तुमचं जीएसचं करंट वाचताना पण तुम्हाला तिथे कळलं पाहिजे की ओके सरोगसी हा प्रश्न आहे ना. सरोगसी विचारू शकतात इकडे. बरोबर. हा अँथ्रोशी रिलेटेड येऊ शकतो. बायो आहे यामध्ये कुठेतरी किंवा ट्रायबलचं काहीतरी कनेक्शन जुळतंय. सोसायटी रिलेटेड काहीतरी चाललंय तर अँथ्रो हे विचारू शकतं. तर अशा पद्धतीने ठीक आहे. लेट्स एक्सपेक्ट की आपण एमपीएससी इतकं जास्त वाईड अँगल नाही जाणार एमपीएससीचा. एमपीएससी थोडे कव्हर मध्ये येईल. पण युपीएससीचं तरी यावर्षी असंच चाललेलं. ठीक आहे. म्हणून मी सांगतेय. तर जर छोटे प्रश्न पण असं नाहीये की ठीक आहे 2 वर्ष आधी जर युपीएससी व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी इतका साधा प्रश्न विचारू शकते तर तुम्हाला तुमचा आन्सर व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी हे सगळ्यांनी सारखं लिहिलेलं नसेलच. ज्याचं छान व्यवस्थित रिप्रेझेंटेशन असेल त्यालाच मार्क्स असतील. त्यामध्ये पण ते कसे आन्सर चेक करतायत. तुमचा आन्सर चेक करणारा कसा आहे. तुम्ही त्यावर व्यवस्थित आन्सर लिहिलाय का. डेफिनेशन त्याला पटणारी आहे का. अँथ्रोपॉलॉजीच्या डेफिनेशन्स या खूप साऱ्या अवेलेबल आहेत. ही अँथ्रोपॉलॉजीची डेफिनेशन प्रॉपर आहे आणि ही माझ्या नोट्समध्ये असली पाहिजे याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. ठीक आहे. आणि ते तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही एक मन लावून वाचाल. एक प्रॉपर तुम्हाला गायडन्स असेल त्यावेळेस तुम्हाला एक जास्त छान पद्धतीने कळतील गोष्टी. ठीक आहे. असं सगळं आहे ऍप्लिकेशन ऑफ अँथ्रोपॉलॉजीसाठी. पण अगेन पीनाथ मध्ये बरंच काही दिलेलं आहे मटेरियल. तुम्ही करंट अफेअर मधल्या काही न्यूजवर डोळा ठेवा. त्यावर लक्ष ठेवा की तुम्हाला काहीतरी मटेरियल मिळेल आणि ते तुम्ही लिहून ठेवाल. ठीक आहे.
गेल्या 2 वर्षातले अप्लाइड अँथ्रोपॉलॉजीवर काय काय क्वेश्चन्स आलेले आहेत ते पण एक इन लिस्ट असले पाहिजे आणि त्यावर आन्सर तयार करून ठेवलेले असले पाहिजे तुम्ही. त्यातही म्हणजे तुम्हाला आन्सर लिहायला एक इंट्रोडक्शन, कन्क्लुजन असा एक बॉडी तरी तयार राहील तुमच्याकडे. ओके. आणि ठीक आहे. आणखी तुमचं काही प्रश्न असेल, काही पण असेल तर मग तुम्ही डिस्कस करू शकता. ओके, काही क्वेश्चन असेल तर विचारा, मग आपण हे करू. मॅम ते नोट्स शेअर करू शकता ना तुम्ही? हा, मी सरांना सेंड करते. सर ग्रुपला अपलोड करते. ओके. ठीक आहे. आणखी काही क्वेश्चन? बघा, एक असं नाही की हाच एक ऑप्शनल आहे. ओके, जसं मॅमनी पण तुम्हाला एकदम म्हणजे व्यवस्थित हे केलं, म्हणजे मार्गदर्शन दिलं. सो असं काही तुम्हाला दुसरीकडे पण मिळते का कोणत्या सब्जेक्टचा पर्टिक्युलर टॉपिक वाईज, सिलेबस वाईज, बुक्स वाईज बघत चला. त्याच्यानंतर तुम्ही ते पुस्तक थोडे रेफर करा किंवा त्या ऑप्शनलचे PYQs वाचा, की आपल्याला म्हणजे समजतात काय, की आपल्याला ते क्वेश्चन जरी समजत असेल तर चालते. तर असे करून 3-4 ऑप्शनल्स म्हणजे आधी हाताशी ठेवा, म्हणजे कोणते पण ठेवू शकता तुम्ही, आणि त्याच्यानंतर एक ऑप्शनल डिसाईड करा. या प्रोसेसमध्ये जर 15 दिवस जरी लागले तरी चालणार, काही हरकत नाही. एक्झॅक्टली. ऑप्शनल चूज करायला वेळ घ्या, हा, पण मग जेव्हा चूज कराल ना तेव्हा त्यानंतर पुन्हा बॅकफुटवर आपल्याला यायचं काम नाही पडणार, आपला वेळ नाही वाया जाणार याचं म्हणजे हा, याचं भान ठेवा तुम्ही. सो आपल्याला. इथून 15 दिवस जरी गेले तरी चालतात, कारण की जर सपोज आता उद्या जर मी पॉलिटिकल सायन्सचा घेतो तर तुम्हाला पॉलिटिकल सायन्सची अंडरस्टँडिंग देणार की त्याचे बेनिफिट्स काय किंवा त्याचे डिसएडव्हान्टेज काय, दोन्ही म्हणजे दोन्ही गोष्टी असतात. असं नसते की एक पर्टिक्युलर गोष्टीनेच एक ऑप्शन चालते. आणि दुसरी गोष्ट की अजून कोणी आलं तर ते पण हे करतील, म्हणजे नवीन नवीन गोष्टी आपण याच्यामध्ये कन्सिडर करत जाऊ. सो इथं सध्या अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल होता, याचा आपण आज पूर्ण बघितलं, बुक्स बघितले, काय त्याचे बेनिफिट्स आहे. अँथ्रोपॉलॉजीचं म्हणायचं झालं ना सर, तर डिसएडव्हान्टेज एवढाच आहे की तुम्हाला थोडंफार पाठांतर करावं हा, लागतं. मी रोट लर्निंग ज्याला म्हणतो आपण, आणि पाठांतर करावंच लागेल काही ना काहीतरी. आणि शिवाय थोडंसं आपलं कधीतरी आपण म्हणजे जिओग्राफी लिहिताना किंवा हिस्ट्री मधले क्वेश्चन्स लिहिताना थोडं ओव्हरलॅप होण्याची शक्यता असते. तर ती आता तिथे प्रत्येक ऑप्शनलच्या बाबतीत काही ना काही जे म्हणजे ट्रेडिशनल ऑप्शनल्स आहेत त्याच्या बाबतीत तर आहेच आहे असं. आणि इथं तेवढं थोडं तुम्हाला क्रिएटिव्ह द्यावं राहावं लागतं. लागणार, कारण की सर्वांचे आन्सर सिमिलरच राहतात, कारण की म्हणजे सब्जेक्ट म्हणजे सिलेबस थोडा खूप म्हणजे कमी आहे जर इतर ऑप्शनल बघितले तर, आणि करंट पास म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये येत नाही. सो लिमिटेड सोर्सेस आहे, लिमिटेड सिलेबस आहे. सो त्याच्यामुळे ना तुम्हाला आन्सरमध्ये थोडं क्रिएटिव्हनेस दाखवावं लागणार. सो ह्या अशा काही गोष्टी आहे, म्हणजे हा डिसएडव्हान्टेज पण आहे आणि ॲडव्हान्टेज पण आहे, असं कन्सिडर करून चाला. इथे लिहिलेलं आहे बघा, कीप इन माइंड अ मंत्र, गुड अंडरस्टँडिंग इज इक्वल्स टू गुड आन्सर. जेवढं तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी असेल ना, तुम्ही तेवढं छान आन्सर लिहू शकता. आणि मला असं वाटतं आहे की तुम्ही कोणताही ऑप्शनल घेतला तरी तो 6 महिने जाणार आहे. इझी घ्या, 6 हार्ड घ्या. महिने जातातच. ऑप्शनलला जर तुम्ही वेळ देताय ना, असं नाहीये, ठीक आहे, एक असतं आपल्याला म्हणजे आम्ही पण ह्यातून गेलोय, आम्हाला पण माहितीये की ओके, अरे यार ऑप्शनलला 6 महिने चालले आणि ते आता सुद्धा प्रोसेसमधून होऊन जातं. खूप जास्त चालू आहे की ओके डिसेंबर आला, ऑप्शनल कव्हर नाही झाला. बट गाईज, एक एक सांगते मी तुम्हाला की ऑप्शनल वर जेवढा वेळ जात असेल ना, तेवढा वेळ तुम्हाला तिकडे तुमचे मार्क्स कव्हर होत आहेत. हा, मी ठीक ते आहे. मग इव्हन इंटरव्ह्यू मध्ये पण तर होते. मी तुम्हाला शेवटची क्लिअर. स्टेज पण सांगितली की इंटरव्ह्यू मध्ये पण 50+ मार्क्स तुमच्या ऑप्शनल वरती डिपेंड आहे. एक्झॅक्टली. सो असं नका तुम्ही समजू की तुमचा वेळ चालला किंवा डिमोटेड नका हो वेळ की 2 नाही महिने जाणार बी आहे. झाले, काहीच नाही ऑप्शनल झालं. तुम्हाला मार्क्स देतोय, ऑप्शनल तुम्हाला एज म्हणून देतोय. ऑप्शनल तुमची पोस्ट डिसाईड करेल, असं पण आहे. ठीक आहे. सो कन्क्लूड करायचं. हो चालेल. सर एक थँक्यू. क्लास ठीक. हॅलो ऑल द बेस्ट एव्हरीवन. एक मिनिट. हा, सर, क्लास कोणता सजेस्ट करू शकतात का ऑप्शनल साठी? कारण फक्त गायडन्स, विदाउट गायडन्स तर पुढे होणार नाही ना, फक्त बुक्स वाचून. ओके. ऑप्शनल साठी सोसिन मॅमचे क्लासेस आहेत, ठीक आहे. पण सोसिन मॅमचा प्रॉब्लेम आहे की सोसिन मॅमचे बऱ्याच मुलांना बोलणं समजत नाही. ठीक आहे. हॅलो. ठीक. येस मॅम. कोणत्या लँग्वेज मध्ये बोलतात पण? इंग्लिश. आता इथं खूप मोठा बघा, हा जो आहे ना, हा खूप म्हणजे मोठा एक प्रश्न मॅम आहे की पूर्णपणे तो नाही, एक इंग्लिश मला मध्ये एक बघा, मी तुम्हाला काल पण ते सांगितलं समजावून की सर्व गोष्टी सांगतात. तुमच्या YouTube वरती अवेलेबल आहे, आणि जी YouTube वरती अवेलेबल लँग्वेज आहे ही ते थोडी साऊथ हिंदीमध्ये किंवा इंडियन. इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे.
सो इथं कन्सिडर करा की कोणताही तुम्ही ऑप्शनल घ्याल तर तो मराठीमध्ये ऑप्शनल अवेलेबल नाहीच आहे. तुम्हाला कुठं ना कुठं फॅकल्टी शोधावा लागणार मराठी, जर तुमचं लँग्वेज मराठी आहे. सो तुम्हाला चांगले क्लासेस, चांगली फॅकल्टीच्या माध्यमातूनच जावं लागणार आहे. हे कन्सिडर करून चाला. आणि त्याची फीस किती पण राहा, 20,000 असो, 30,000 असो, 40,000 असो, ते तुम्हाला पे करावं लागणार. याच्या मागे म्हणजे आता कारण की याच्याशिवाय तुम्ही काही नाही करू शकत ना. लक्षात आलं का? कारण की जर तुम्ही इंग्लिशमध्ये घेताय किंवा जर तुम्हाला इंग्लिशची अंडरस्टँडिंग आहे आणि जर तो इंग्लिश किंवा हिंदी पण जर ते युट्यूबवर अवेलेबल आहे तर ठीक आहे. पण मला नाही वाटत की आज पॉलिटिकल सायन्स पण युट्यूबवरती कम्प्लीट अवेलेबल आहे. हम्म. समजलं? म्हणजे ते असे तुटत आहे की काही गोष्टी आहे, काही नाही, काही गोष्टी आहे, काही नाही. अवेलेबल आहे सर, पण काय काय गोष्टी नाहीत आणि मग त्यामुळे कसं सिलेबस हा असा मी तेच म्हणलं, कारण की पूर्ण बघा, कम्प्लीट होत पूर्ण नाही आणि कन्फ्युजन आता राहतं परत. माझं तेच म्हणणं आहे, पूर्ण नाहीच ना अवेलेबल. इव्हन कोणताच ऑप्शन युपीएससी सेक्टरमध्ये पण युट्यूबवर अवेलेबल नाहीये. कारण की तुम्हाला माहिती आहे काय, अराउंड किती लेक्चर्स होतात तुम्हाला माहिती आहे का कोणत्याही ऑप्शनलचे? जर आपण 2 तास जर एक एव्हरेज लेक्चर टाइम पकडला, किती लेक्चर्स होतात तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सांगू, 70 नाही टू सर. 80 लेक्चर्स होतात अराउंड. समजलं? म्हणजे 70 ते 80 लेक्चर्स राहतात 1.5 तासाचे एव्हरेज टाइमचे. जर आपण बघितले तर 80 लेक्चर्स कोणतेही ऑप्शनलचे राहतात मागे पुढे. सो असं म्हणजे असं कन्सिडर करा, कारण बघा इथं म्हणजे 3 महिने इथंच झाले ना. जर दर दिवशी जर ते मॅम कोणती सर मॅम घेऊन जर बरोबर. येत आहे तर 3 महिने तर इथंच झाले आणि 3 महिने तुमच्या प्रिपरेशन झालं ना. असंच कॅल्क्युलेशन येते, बाकी काही नाही. सो 70-80 व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर कसं भेटणार, एवढी मोठी प्लेलिस्ट? सो ती भेटणंच नाही. इव्हन युपीएससी मध्ये पण नाही भेटणार. सो तुम्हाला प्रॉपर क्लासेस लावाच लागणार, ऑप्शनल डिसाईड करून कोणी पण शिकव. आता आमच्याकडे अजून म्हणजे अवेलेबल नाहीत ना सर क्लासेस. हा नाही, तुम्ही डिसाईड नाही केला ना. तुम्ही डिसाईड अवेलेबल आहे ना. तुम्ही जा कुठं, तुम्ही बघा, शोधा क्लासेस कुठं आहे, ऑनलाईन शोधा. जसं तुम्ही माझ्यापर्यंत आले, शोधून आले ना, तर तुम्ही हा. तिथपर्यंत पण पोहोचणार शोधून. अजून कोणता सर ऑप्शनल आहे का दुसरा? अरे आमच्या बघा, सोयीनुसार ऑप्शन थोडं ना चूज करावं लागते. मी तेच म्हणलं. सर आणखी एक कालचा क्वेश्चन होता माझा. मी विचारलं होतं की तुम्हाला जॉब करणाऱ्यांसाठी सर, मॅम म्हणतात 3 ते 4 तास डेली फक्त ऑप्शनल साठी दिले तर बाकीचे सब्जेक्ट कसे करायचे? ओके.